नागपूर या संस्थेमार्फत ऊस पीक शेतीशाळा या संकल्पनेवर आधारित पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, सर्व कारखान्यावरील अधिकारी, काही कंपनीमधील प्रतिनिधी व आजच्या या ऊस पिकाच्या प्रशिक्षणादरम्यान ऐकण्यासाठी उपस्थित प्रगतशील शेतकरी, आजच्या या 3 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात मी डॉक्टर सूरज नलावडे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे ऊस रोग शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे कीटकशास्त्राचा सुद्धा म्हणजे कीटकशास्त्र विभागाचा सुद्धा चार्ज आहे. तर मी या सर्वांचं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्यामार्फत हार्दिक असं स्वागत करतो. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आमच्या या कृषी विभागातील आमचे सहकारी व रामिती संस्थेचे सहाय्यक संचालक परीट सर, सर्व कृषी विभागातील इतर मान्यवर या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजचा मला जो विषय दिलेला होता प्रशिक्षणाचा तो आहे शाश्वत ऊस उत्पादनासाठी ऊसामधील एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन, याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. ऊस उत्पादन म्हटलं की आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर अनेक विक्रम तयार केलेले आहेत आणि एक भारतात विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आपण पाहिलेलं आहे. आजची ही ती घोडदौड चालू आहे, ती चालूच राहील. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे, करणार आहे. आणि त्यातलं एक छोटंसं योगदान या रामिती संस्थेमार्फत चालू असताना आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचं हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आज मुख्यतः ऊस पिकातील पीक संरक्षण बाबतीत विचार करताना आपण जर पाहिला तर आपल्याला ऊसामध्ये शाश्वत व एकरी 100 टनाच्या वर जर उत्पादन घेताना आपण वेगवेगळे पैलू पाहतो, वेगवेगळ्या घटकांचा विचार करतो. सर्व घटक, सर्व पैलू ज्यावेळी एकत्र काम करतात आणि त्यातूनच मग हे एकरी 100 टन 150 टनाचं योगदान प्रत्येक शेतकऱ्याकडून किंवा आपल्याकडून त्यामध्ये मिळतं. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग जो दुर्लक्षित राहतो, काही गोष्टी करतात शेतकरी सुद्धा करतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात, पण एक छोटासा कमी प्रमाणात अवलंब करणारा हा एक पीक संरक्षणा गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी त्याकडं भरपूर प्रमाणात आता लक्ष दिलं पाहिजे. का तर आजच्या या जागतिकीकरणामुळं, हवामान बदलामुळं, हवामानात जे चढ उतार होत आहेत, तर त्या चढ उतारामुळे आपल्यावर या पिकावर, वेगवेगळ्या पिकावर असेल, ऊसच नाही पण बाकीच्या पिकावर सुद्धा आता रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे. ऊसाच्या बाबतीत विचार केला तर किडी बाबतीत म्हणचाल तर 2005 आपण पाहिलं लोकरी मावाला. आता 15 पासून ह्या 4 वर्षामध्ये आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय. गेल्या 4 वर्षापासून रोगाच्या बाबतीत विचार केला तर तांबेरा, तपकिरी टिपका, गवताळवाढ इत्यादी विविध रोग, विविध किडी यामुळे हे ऊस उत्पादक त्रस्त आहेत. आणि उत्पादन वाढव करताना ह्या गोष्टी जर वेळोवेळी नियंत्रणात नाही आल्या त्याचा जबर फटका आपल्याला ऊस उत्पादनात मिळतो. आता उत्पादन वाढवायचे, हेक्टरी असो एकरी असो, वाढवण्यासाठी जे मी मागाशी म्हटलं विविध पैलू आहे, त्यातलं पहिलं विविध पैलूंमधलं एक आपलं जे आपण आजचं बघतोय ते रोग आणि किडी, आणि ह्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन, प्रभावी व्यवस्थापन केलं तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. आता पीक संरक्षण करतामध्ये माझं एक असं म्हणणं आहे, आपण एक एक पाहू कीड आणि रोगाबाबतीत. कीड असेल तर काय की हे जीव आहे शेवटी. किडी बाबतीत जगावं जगू द्या संकल्पना आहे की ज्यावेळी हवामानात पोषक वातावरण तयार होतं हवामानात, त्यावेळी ही कीड हे थोड्या प्रमाणात लागू होते, येतेच. आता त्याची संख्या महत्वाची आहे. आपण ज्यावेळी किडीचा विषय घेतो त्यावेळी त्याची संख्या महत्वाची आहे. आर्थिक स्तर आपण म्हणतो, आर्थिक नुकसान पातळी ETL लेवल जी म्हणतो, ETL लेवल जर
त्या अगोदर ज्याप्रमाणे संख्या त्या प्रमाणित असेल, आर्थिक नुकसान पातळी जर क्रॉस नाही झाली तर कुठलंही पीक संरक्षण करण्याची काही गरज नाही. म्हणजेच काय की जगू द्या, की बाबा तुमचं बी आयुष्य आहे ते जगा, फक्त त्याची जर नुकसान पातळी वाढत असेल तर त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. आणि दुसरं की निसर्ग संतुलन राहतं. याच्यामुळं निसर्गाचं संतुलन राहते म्हणजे की काही गोष्टी अशा आहेत की चुकीच्या आहेत, किंवा काही किडे आहेत, काही पॅरासाइट आपण म्हणतो की किडीवर सुद्धा जगतात सुद्धा, ते चांगले असतात वाईट सुद्धा असतात. तसंच आहे ऊसामध्ये अशा काही किडे आहेत, त्याच्यावर सुद्धा काही जगणारे जीव आहेत. आपण जर नियंत्रण करण्यासाठी काही फवारण्या केला तर त्याच्याबरोबर त्याचं सुद्धा नियंत्रण होतं, किंवा त्या सुद्धा किडी मरतात चांगल्या प्रकारच्या. म्हणून जर आर्थिक नुकसान पातळी जर क्रॉस नाही केली तर तुम्हाला काही करायची गरज नाही. पण जर नुकसान केलं, निसर्गाचं नुकसान केलं, तर निसर्गाचं संतुलन राखून आपण त्याच्यावर कशा प्रकारे मात करता येतील ते पाहणं महत्वाचं आहे. आता रोगाच्या बाबतीत विचार केला तर पीक संरक्षण करताना सुरुवातीला रोग असा आहे की तो येऊ नयेच ह्यासाठी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपण पीक हे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी महत्वाचा आहे प्रतिबंधक उपाय. जर रोगाच्या बाबतीत विचार केला तर सर्वात महत्वाचं आहे रोग येऊ नये ह्यासाठी काळजी घेणं हे महत्वाचं आहे. मग आता हे पीक संरक्षण करताना काय करावं लागेल, तर मोस्टली उत्पादन काढण्यासाठी, शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी त्याचं एकात्मिक नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. तर एक एक आपण पाहू की ह्या एकात्मिक व्यवस्थापन करताना काय बाबी घ्यायच्या, कोणत्या किड्या आहेत, काय त्याची ओळख आहे, काय लक्षणं आहे, कशा प्रकारचं नुकसान करतात आणि त्याचा प्रसार कसा होतो, आणि त्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपण काय काय गोष्टी आवश्यक केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी आजच्या आपण ह्या प्रशिक्षण सत्रामध्ये पाहणार आहे. सुरुवातीला आपण ऊसावरील रोगाचं व्यवस्थापन बाबतीत पाहू. आता एक ढोबळ मानानं मी अशी व्याख्या करतो, रोग म्हणजे काय, तर निसर्गामध्ये जे जैविक अजैविक घटक आहेत, या घटकामुळे वनस्पतीच्या पेशीमध्ये जे काही बदल होतात, काही बदल, कधी वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होते, कमी होते, काही ठिकाणी वक्रता होते, वेगवेगळे प्रकार आहेत बदलाचे. काही बदल जे बदल होतात पेशीमध्ये, पण पुन्हा म्हणलं तर जैविक आणि अजैविक घटक. कुठले जैविक घटक असू शकतात, रोगाच्या बाबतीत जर विचार केला तर बुरशी म्हणजे आपण फंगस म्हणतो त्याला, जीवाणू म्हणतो, ते बॅक्टेरियल विषाणू म्हणतो, तो व्हायरस जे शेवाळ म्हणतात, ते अल्गी म्हणतो, फायटोप्लाझ्मा म्हणून असे हे जैविक घटक वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळी त्याचा अटॅक होतो वनस्पतीवर, त्यामुळं त्या पेशीमध्ये वेगवेगळे बदल होतात. त्याचप्रमाणे अजैविक घटक आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये आपण म्हणतो की काही वेळा अन्न सूक्ष्म द्रव्याची कमतरता असेल तर त्या घटकामुळे सुद्धा आपल्याला रोग दिसून येतात. एक महत्वाचे केवढा म्हणतो आपण ऊसामध्ये की पानं पूर्ण पिवळं पांढरट पडतात, हे अजैविक घटकामुळे त्यामध्ये वनस्पतीमध्ये बदल होतात. काही ठिकाणी गारपीट होते, काही ठिकाणी थंडी पडते, काही ठिकाणी पाऊस पडतो. अशा वेळी वनस्पतीच्या पेशींना याच्या पडतं, त्यावेळी सुद्धा काही रोगाची शक्यता असते, तर तो अजैविक घटकामध्ये मोडतो. काही वेळा गारपीट आहे, दुष्काळामध्ये सुद्धा वनस्पतीच्या पेशीमध्ये आकुंचन प्रसरण पावल्यामुळं पेशी फुटतात आणि बँडेड क्लोरोसिस म्हणून ऊसामध्ये रोग येतो, तो तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिसू शकतो. पूर परिस्थितीमध्ये काही ठिकाणी रोग दिसून येतात. असे विविध घटक आहेत की ह्या घटकामुळे वनस्पतीमध्ये बदल होतो आणि तेच बदल आपण रोग म्हणून विचार करू शकतो. त्याचप्रमाणे किडी बाबतीत आहे, हा जैविक घटक आहे. किडीमध्ये काय होतो, तो काय करतो की त्यामध्ये पेशीमधून सकिंग, म्हणजे आपण काही सकिंग पेस्ट म्हणतो आपण, त्यामुळे काय रस शोषण करतो, म्हणजे त्यामध्ये काय पिवळापणा येतो. काही वेळा ते खातच कीड खाते, म्हणजेच काय होतं की ते पेशी पूर्ण मरून जातात. म्हणजे ह्या गोष्टी ह्यामध्ये आहेत. एक मी सांगण्याचा प्रयत्न असा आहे की काय होऊ शकतं ह्यामध्ये, जे बदल घटक वनस्पतीमध्ये काही जे घटकामुळे, ते म्हणजे आपण रोग म्हणू शकतो. आता हे रोग आहेत, त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. पहिला आहे वेगवेगळे माध्यम आहे. आता रोग हे ऊसामध्ये जे येतात हे 4 माध्यमाद्वारे महत्वाचे येतात. पहिलं माध्यम आहे बेण्याद्वारे, दुसरा आहे हवेद्वारे, तिसरा आहे जमिनीद्वारे आणि चौथा आहे किडीद्वारे. आता बेण्याद्वारे प्रसारित रोग जर तुम्ही पाहिले महत्वाचे, तर आपल्या भागात चाबुक आणि गवताळ वाढ, देन हुडकूस, हे बेण्यामध्ये म्हणजे बेण्यावरच ह्याचं जे काही जीवाणू असतील, काही विषाणू असतील, त्याची संख्या त्या बेण्यामध्ये असल्यामुळं त्याच्यापासून त्याचा प्रादुर्भाव नवीन फुटव्यावर, नवीन ऊसावर लागू शकतो. बेण्याद्वारे जातो. हवेद्वारे म्हणजे जे पानावरील रोग येतात, म्हणजे त्यामध्ये ठिपक्या असतील किंवा तांबेरा असेल, की जे
पानावर असलेले रोगा त्यामध्ये जे बीजाणू असतात त्या बीजाणूमार्फत त्याचा प्रसार होतो आणि त्याची लागण नवीन पानावर होते. म्हणजे ते रोग जे आहे त्यातला तांबेरा आहे, पानावरील टिपके म्हणजे तपकिरी टिपके आपण म्हणतो, पोका बोईगे, हा एक रोग त्यामध्ये दिसून येऊ शकतो. जमिनीद्वारे ज्यावेळी आपण कांडी लावतो त्यानंतर जमिनीमध्ये काही चांगले आणि वाईट बुरशी असतील, जीवाणू असतील, त्याच्यापासून ऊसाला काही त्याच्या प्रकारे लागण होते आणि त्यामुळे रोगाची शक्यता असते. त्यामध्ये आपण अननस रोग किंवा कांडीकुज म्हणतो, लावल्यानंतर हे एक महत्वाचं दिसतो, किंवा काही ठिकाणी मर किंवा लालकुज दिसतात. तर हे जमिनीद्वारे प्रसारित होणारा रोग आहे की ह्या जमिनीतून जे बुरशीची एंट्री होते आणि आपल्याला त्या माध्यमाद्वारे रोग दिसून येतो. काही किडीद्वारे आहेत, जे व्हायरल डिसीज जे आहेत, आपण विषाणूजन्य जे म्हणतो आपण, ते रोग सर्व त्याचा किडीद्वारे प्रसारित झालेला आपल्याला दिसून येतो. तर जैविक घटकांवरून मी मागाशी सांगितलं तुम्हाला, बुरशीजन्य, जीवाणूजन्य, विषाणूजन्य हे रोग सगळे आहेत. आता आपण त्याचा विचार केलेला आहे. एक आपण स्टेप बाय स्टेप जे महत्वाचे रोग आहेत त्या बाबतीत थोडक्यात आपण माहिती घेऊ. पहिला महत्वाचा आहे, 740 जात ज्यावेळी होती त्यावेळी हा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतो. तो रोग होता तो चाबुक स्कॅटिमिना नावाची एक बुरशी आहे, जी बुरशी बेण्याद्वारे आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. कधी दिसतो? जर आपल्याला आपण ऊस लावल्यानंतर लागणीपासून काढणीपर्यंत जी अवस्था असेल त्यामध्ये कुठल्याही स्टेजमध्ये ह्या बुरशीची लागण होते आणि आपल्याला हा रोग दिसून येतो. काय रोगाचे लक्षण दिसतात? तर महत्वाचे, पोंग्यातून आपल्याला चंदेरी आवरण असलेला असा चापकासारखा, लांब चापकासारखा पट्टा तयार होतो. त्या पट्ट्यामध्ये आपल्याला जीवाणूचे, बुरशी म्हणजे ज्यामध्ये कांडी तयार होत नाही आणि ह्यामध्ये बुरशीचे जीवाणू, काळ्या रंगाचे जीवाणू, बीजाणू दिसतात आणि तेच बीजाणू म्हणजे आपल्याला या रोगाचा प्रसाराचं माध्यम आहे. आता हे रोगामुळे काय होतं? तर सुरुवातीला लोक आल्यामुळं जास्त प्रमाणात फुटवे होतात काही ठिकाणी, काही वेळा कांड्याची लांबी वाढते, काही वेळा कांड्या आखूड होतात आणि आतून जर लास्ट स्टेजला आला तर आतून ऊस पोकळ झालेला होतो आणि ह्याचा निश्चित उत्पादनावर आणि रसाच्या त्या प्युरिटी किंवा निष्कृष्ट ज्याचा रस तयार होतो आणि साखराचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं तुम्हाला दिसून येऊ शकतो. त्या रोगाचं नियंत्रण करताना मी मागाशी सांगितलं की तुम्हाला हा बेण्याद्वारे प्रसार होणारा म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन हे बेण्यावर पाहिजे. ज्या ऊसामध्ये 3% जास्त काणीग्रस्त बेट दिसत असेल त्या ऊसातील बेणे आपण पुढच्या लागवडीसाठी वापरू नये. हे सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय. जर अशा ह्याच्यातलं वापरलं आणि पुन्हा त्यात जर तुम्हाला जास्त प्रमाणात बेणे, कारण की काय होतं की बीजाणूची संख्या ज्यावेळी कांड्यामध्ये कमी प्रमाणात असते, पण लागवड केल्यानंतर ज्यावेळी ऊस वाढतो त्यावेळी त्याचं मल्टिप्लिकेशन वाढत जातं आणि त्यामुळेच मग रोगाची लक्षण तुम्हाला उभ्या ऊसात दिसून शकतात. म्हणून जर बेण्याला जर असं बेणं असेल तर तुम्ही शक्यतो घेऊ नका. जर 3%च्या वर मागाशी सांगितलं असेल तर त्यातलं वापरू नका आणि अशा ऊसातला खोडवा हा राखू नका. शक्यतो अशी बेट हे उपटून काढावी. आणि ज्यावेळी आपण नवीन लागण करतो तर त्या लागवडीच्या बियाण्यास आपण 22 किंवा कार्बेंडेझिम 0.1% म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर याची 10 मिनिटांसाठी बीज प्रक्रिया केली तर आपल्याला ज्या बियाण्याच्या वरील पृष्ठभागावर जे बीजाणू असतील बुरशीचे त्याचाच फक्त नियंत्रण करता येतं व्यवस्थित प्रकारे. लक्षात येत आहे? तर ते आहे ते तुम्हाला त्यापासून तुम्हाला जर तिथं बीजाणू असतील तर ते मरून जातील आणि याची बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला निश्चित ह्याचा फायदा होतो. नंतरचा महत्वाचा दुसरा बेण्याद्वारे प्रसारित होणारा रोग आहे तो गवताळ वाढ. गवताळ वाढ ही शक्यतो लागणीपेक्षा खोडवा पिकावर जास्त प्रमाणात दिसते. आता काय होतं यामध्ये? तर ऊसाच्या जे फुटव्याच्या अवस्थामध्ये असते तर तिथं जे फुटवा जास्त होतो, पण फुटव्यापेक्षा एकापेक्षा आपण 10 किंवा 15 फुटवे म्हणतात त्यापेक्षा जास्त ठोंबा, गवताचं ठोंब कसं एकापेक्षा जास्त फुटवे जातात, म्हणजे असंख्य फुटवे आपल्याला दिसतात. अशा फुटव्यातील आपल्याला पानं ही जे लांब होण्यासाठी किंवा आपण हाताच्या आकाराची सारखी म्हणतो होतात तशी न होता लहान होतात आणि अरुंद व टोकाकडे निमूळत झालेले दिसून येऊ शकतात. आपण जर पाहिलं मागच्या ह्याच्यात तर हे बघू शकता की ह्या बाजूला डाव्या साईडच्या ऊसामध्ये की त्यामध्ये लहान आकाराची हे झालेलं असतात, शेजारीच बघा मोठे ऊसाची पानं दिसतात. तर हे गवताळ वाढीची लक्षण आहे आणि त्यामध्ये जर ऊस तयार हे शक्यतो होत नाही. झाल्यास ऊस हे लहान असतात किंवा करंगळी एवढे झालेले तुम्हाला
दिसू शकतात. आता ह्यामध्ये एक कन्फ्युजन असं आहे की शेतकरी भरपूर प्रमाणात विचार साहेब ऊस पिवळा पडून पांढरट पडलाय असं आहे. यामध्ये एक दोन शक्यता आहेत. तर मी थोडं त्यामध्ये दाखवलंय तुम्हाला ह्या चित्रामध्ये की गवताळ वाढ आणि एक केवडा रोग म्हणून असू शकतो. जर चुनखडीची रानं असतील तर त्या चुनखडीच्या रानामध्ये उजव्या बाजूला आपल्याला दिसून शकतात की असे पॅचेस मध्ये पांढरट पिवळट तुम्हाला पट्टे असलेले किंवा ऊस दिसतात. डाव्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये गवताच्या झुडपासारखं स्वरूप असलेलं असे त्यामध्ये ऊस न तयार झालेले आपल्याला हे गवताळ वाढ दिसतात. आता यामध्ये एक डिफरन्स महत्वाचा आहे. जर तुम्ही पाहिला तर ह्या गवताळवाडीची पानं ज्या आहेत त्यामध्ये सर्व पान मधल्या शिरेसहित पिवळी किंवा पांढरीट पडतात. पण जर लोहा कमतरच्या किंवा केवडा रोगाच्या ऊसामध्ये पाहिलं तर तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला की मधली जी शिर आहे, मध्य शिर म्हणतो आपण, ही मध्य शिर हिरवीच राहते आणि बाकीचे पानं हे बाकीचं पान जे आहे हे पूर्ण पिवळट किंवा पांढरट पडलेलं दिसू शकतं. हा महत्वाचा फरक आहे. काही वेळा चुनखडीच्या रानात हे दोन्ही लक्षात येत नाही, म्हणून हा फरक सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे की गवताळ वाढ आणि केवडा रोग यामध्ये फरक आहे. केवडा हा पॅचेस मध्ये दिसतो, गवताळ वाढ खोडव्यामध्ये असेल तर एक सारख्या प्रमाणात जास्त प्रमाणात दिसू शकतो. यामध्ये डिफरन्स मागाशी सांगितलं मध्य शिर आपण ओळखू शकतो. तर ती मध्य शिर ही गवताळवाडीच्या ह्याच्यात पिवळी नसते, हिरवी पूर्ण पांढरट पिवळी झालेली असते. पण केवड्याच्या ह्याच्यामध्ये जी मध्य शिर असते ती हिरवट असते. आणि याचं नियंत्रण करताना मागाशी म्हणलं की बेण्याचे जे हे आहेत तर त्यामध्ये 5% जास्त जर गवताळ वाढ असेल तर ह्यातलं बेणं वापरू नका. अशी जी बेटा असतील ती पूर्ण काढून टाकायचा प्रयत्न करा, कारण की त्यामध्ये ऊस तयार होत नाही. शक्यतो बेणे मळ्यासाठी जे बेणे मळे स्वतः करतात शेतकरी 10 गुंठ्याचे 5 गुंठ्याचे जे पुढच्या क्षेत्रासाठी वापरतात, त्या बेण्यासाठी उष्ण जल किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया करून जिथं लागवड केलेले संशोधन केंद्र असेल, कारखाने असतील, ह्या बेण्या मळ्यातीलच बेणे ऊस वापरण्यासाठी घेऊ शकता. आणि ज्या रेजिस्टन्स व्हरायटी म्हणतो रोगास न बळी पडणाऱ्या जाती आहेत त्या शक्यता नवीन जाती आहेत त्या आता वापरा. आणि 86-0-32 असेल, 90-57 आहे, 265 आहे, तर त्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर निश्चित तुम्हाला याच्यापासून फायदा होऊ शकतो. नंतरचं मी मगाशी म्हटलं की हवेद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगामध्ये 2 महत्वाचे रोग आहेत. त्यामध्ये ह्या 4 वर्षात 2 महत्वाचे रोग दिसतात. एक पानावरील तपकिरी टिपका आणि तांबेरा. आता तपकिरी टिपका आहे तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये डिफरन्स आहे की पलीकडची बाजू आहे ती टिपक्यामुळं करपलेले शेंडे दिसतात, अलीकडे जी आहे तर ती आहे त्यावर रोग दिसत नाही. तर ह्यामध्ये एक महत्वाचं आहे नियंत्रणाच्या बाबतीतली गोष्ट. जर तुम्हाला ह्या भागात जास्त तुम्हाला सातारा सांगली किंवा कोल्हापूर भागात जिथं जास्त पर्जन्यमानाचा प्रदेश आहे त्यामध्ये आता ह्या 4 वर्षात ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतोय. तर शक्यतो असा जर जास्त पर्जन्य पाऊस असेल तर 86 किंवा 90-57 अशा 2 जाती आहेत त्या बळी पडत नाही. अलीकडचा 86चा प्लॉट आहे, पलीकडचा 265चा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जर ह्या रेजिस्टन्स जाती जर वापरल्या तर तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्यामध्ये काय होतं, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये सर्कोस्प्रोलॉन्जिकस नावाची बुरशी आहे आणि ही बुरशी पानावर तयार होऊन तुम्हाला पानाच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती किंवा लालसर टिपके पहिल्यांदा सुरुवातीला दिसतात. त्याच्या शेजारी आपण जर पाहिलं असं आकाशाकडे पान जर धरून तर आपल्याला पिवळसर वळ्या दिसतात. हे टिपके पोटा मोठे होतात. टिपके तयार झाल्यामुळे काय होतात की ते पेशी मारतात आणि त्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी असते अन्न तयार करण्याची हे पूर्णतः थांबते आणि अशामुळे पानं पूर्ण बळी पडल्यामुळे कांड्याची लांबी किंवा जाडी ही तुम्हाला कमी होऊ शकतो. सेम तसाच तांबेरा रोग आहे बघा. तांब्या रोग सुद्धा पानाच्या खालच्या बाजूला दिसतात. सुरुवातीला पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात, नंतर त्यावर उंचवटे तयार होऊन त्यामधून आपल्याला बुरशी झालेली तुम्हाला दिसू शकतो. यामध्ये जास्त प्रमाणात मागाशी दाखवलं तसंच आहे की जे बुरशी आहे त्याचा प्रसार तुम्हाला हवेद्वारे दिसवतात आणि ह्यातल्या पेशी मरून पुन्हा प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्याची तुम्हाला क्रिया हे मंदावते आणि त्याचाच उत्पादनावर परिणाम होतो. ह्यामध्ये एक डिफरन्स मी केला, फरक दाखवलाय तुम्हाला. बघा कसा दिसतात. ह्यामध्ये डाव्या बाजूला आहे ती तपकिरी टिपक्याचा आहे आणि उजव्या बाजूला जे आहे ते तुम्हाला तांबेरा दिसतोय. काय होते बघा, आता हे तपकिरी टिपके बघा स्प्रेडिंग मध्ये दिसतात, जवळजवळ दिसत नाही, एकत्र झालेले दिसत नाही. म्हणजे कसे दिसतात पण अंडाकृती टिपके, अंडाकृती लालसर तपकिरी टिपके आणि त्याच्या भोवती पिवळसर वलय असतात ते आहेत तपकिरी टिपके.
तुम्ही बघू शकता कुठलंही त्यामध्ये की ह्याच्यामध्ये तितके हे स्प्रेडिंग मध्ये आहे. जर तांबेराचा विचार केला तर बघा खालच्या बाजूलाच तुम्हाला तांबेराचा प्रादुर्भाव जास्त दिसू शकतो. उंचवटे तयार होऊन तुम्हाला हे तांबूस तपकिरी रंगाची अशी पावडर तयार झालेली दिसते, जी पावडर तपकिरी टिपक्यात होत नाही पण ते तांबेरा रोगात दिसून शकतो. म्हणजे ह्यामध्ये हा डिफरन्स आहे की माणसं कन्फ्यूज होतात, आपल्या तपकिरी टिपका पडलाय का तांबेरा पडलाय. हे एक डिफरन्स मी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्यानंतर एक रोग येतो तो पोक्का बोईंग म्हणून नवीन आहे, फ्युजारियम मोनेलिफॉर्मी नावाचा होतो. आता उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दरम्यान जे हवामानात चढ उतार दिसतोय पाण्याचा, सॉरी हवामानात तापमानाचा जो चढ उतार दिसतोय, त्याच्यामुळं ह्या उसावर तिसऱ्या किंवा चौथ्या पानात जे आहे म्हणजे पोंग्यातलं तिसरं किंवा चौथं पान, डाव्या बाजूचं बघू शकता मी इथं कर्सर नेलाय बघा, ह्यामध्ये तिसरं किंवा चौथं पान इथं पहिलं पिवळं पडतं, त्यानंतर लालसर टिपकिरी तितके दिसतात. मतलब मधली साईज जर बघितली तर तुम्ही बघा यामध्ये पिवळसर झालेला आहे. आणि नंतर काय होतं की हे पोंगा एकमेकात पान अडकल्यामुळे गुंफल्यामुळे ह्या पोंगा नीट उडगडला जात नाही. त्यामुळे काय होतं या ऊसाचा उजव्या बाजू स्लाइड मध्ये बघा की हे ओपन होत नाही पोंगा पूर्ण, आणि जे पोंग्यातलं तिसरं किंवा चौथं पान बघा हे पूर्ण बळी पडलेलं आहे. हे आहे फ्युजारियम मोनेलिफॉर्मीमुळे होणारा रोग पोक्का बोई. काय होतं यामध्ये तर ती पानं जे प्रादुर्भावग्रस्त झालेली असतात ती पूर्ण मरून जातात आणि आपल्याला तीव्रता जर वाढलं त्यामध्ये सेंडाकूज होतो किंवा कांडी कापाची लक्षणं सुद्धा दिसून आलेली दिसू शकतो. हे जे रोग सांगितले मी, तपकिरी टिपका असेल, पोक्का बोईंग आणि तांबेरा, ह्याचा हवेद्वारे प्रसारित मोठा होतो. ज्यावेळी हवामाना बदलमध्ये म्हणजे मान्सून पूर्व किंवा मान्सून नंतर जे हवामानात बदल होतात त्या बदलामध्ये ह्या 3 रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. म्हणजेच मोस्टली मे पासून सप्टेंबरच्या पिरियडमध्ये या 3 रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करायचं असेल तर प्रतिबंधक उपायामध्ये रासायनिक एक फवारणी केली, म्हणजे आपण डायथेनियम पंचीपाळीत म्हणतो मॅन्कोझेब, त्याची जर फवारणी चांगल्या प्रकारे घेतली सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर ह्याचं तर नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं. जर ऊसामध्ये काही प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, टिपक्याचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही कार्बेंडाझिम 1 ग्रॅम, मॅन्कोझेब 3 ग्रॅम किंवा कॉप्रॉक्सिक्लोराइड 3 ग्रॅम तुम्ही वापरू शकता. फक्त त्याचबरोबर पोक्का बोईंगचा असेल तर कार्बेंडाझिमचे वापरू घेऊ शकता. आणि तांबेरा असेल तर मॅन्कोझेब किंवा टेबिकोनॅझोल 1 ml प्रति लिटर हे जर प्रमाण एका लिटरला घेतलं. त्याचबरोबर हा पावसाचा प्रदेश असेल किंवा पावसाच्या वेळी हे असतं त्यामध्ये स्टिकर 2 ml प्रति लिटर जर वापरलं तर ह्या तिन्ही रोगाचा चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येतं. नंतर एक महत्वाचा आता रोग गेल्या 2 ते 5 वर्षापासून हा जास्त प्रमाणात तुमच्या कोल्हापूर बांगला म्हणजे कर्नाटक बॉर्डरच्या बाजूला जास्त प्रमाणात दिसून शकतो. त्याला आपण वाईल्डी म्हणतो, येलो लीफ डिसीज म्हणजे ऊसावरील पिवळ्या पानाचा रोग. हा जास्त प्रमाणात तुम्हाला 86-032 वर दिसून शकतो. काय लक्षात दिसतात बघा, 0 स्टेज मध्ये आपण पूर्ण पान पोंगा हा पूर्ण फ्री दिसतोय. पहिल्या स्टेज मध्ये गेल्यानंतर पोंग्यातील पहिलं किंवा दुसरं ह्यामध्ये पहिलं लक्षण महत्वाचं आहे की त्याची मिडरिप म्हणजे मध्य शीर हे पिवळी पडते. बघा पहिल्या स्टेज मध्ये पिवळी पडण्यास सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या स्टेज मध्ये पोंग्यामधील 2 पानं आपण पहिल्या स्टेज मध्ये तशी पूर्ण पोंगा हा पतलीशीर पिवळी पडायला सुरुवात होते. तिसऱ्या स्टेज मध्ये जर गेला रोग तर बघा वरून ज्या शेंड्या आहेत शेंड्यापासून अशा त्रिशूळासारख्या आकारासारख्या आणि त्याच्या कडा पानाच्या कडा ह्या करपण्यासारखी सुरुवात होतात. नंतर हे पान वाळतं 4थ्या स्टेज मध्ये आणि पूर्णतः त्याचा इन्फेक्शन जास्त प्रमाणात झालं 5व्या स्टेज मध्ये होऊन त्या कांड्याच्या संख्यावर कांड्याच्या मिलेबल केन म्हणतो आपण गाळप ऊसाच्या ह्याच्यावर याचा निश्चित भरपूर प्रमाणात होऊ शकतो. हा बेण्याद्वारे प्रसारित होणारा महत्वाचा विषाणूजन्य रोग आहे. विषाणू आता तुम्हाला माहिती आहे विषाणूचं काय थैमान चालू आहे तर हेच आहे. जर ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर नियंत्रण करणे हे अवघड जातं. तर त्यापासून रोगमुक्त बेणे वापरणे हे महत्वाचं आहे. आणि ह्याचा दुय्यम प्रसार जर पाहिला तर हे मावा या रस असणाऱ्या किडीद्वारे होतो. तर जर मावा जर दिसत असेल आणि तो प्रादुर्भाव त्या ऊसामध्ये असेल मोस्टली कुठलंही जे सिस्टेमिक असेल इन्सेक्टिसाइड वापरलं, डायमेटर असेल, डिमेटोन असेल
ते वापरलं तर तुम्हाला याचं नियंत्रण करू शकता. जर प्रादुर्भाव झालेला प्लॉट असेल तर शक्यतो ऊस घालवून तो मोडून टाकावा. आणि जर ज्यामध्ये टिश्यू कल्चरची रोपं जर तुमच्या भागात जास्त प्रमाणात येत असेल तर टिश्यू कल्चरची रोपं वापरून त्या रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. नंतर एक कांडी कुज आहे. आता हा जमिनीद्वारे प्रसारित होणारा महत्वाचा रोग आहे. मी मगाशी तुझा म्हटलं तुम्हाला की कांडी कुज ह्यालाच आपण अननस रोग बघतो. हा बुरशीजन्य रोग आहे. ज्यावेळी आपण ऊस लावतो, ऊस लावल्यानंतर 8 दिवसामध्ये ह्याचा जास्त प्रादुर्भाव दिसू शकतो. आणि ह्यामध्ये ऊस लावल्यानंतर 21 दिवसापर्यंत जर उगवण नाही झाली, त्याच्या पुढे गेले 40 दिवस गेले 50 दिवस उगवण नाही झाले, तर ह्या आपण खालच्या स्लाइडमध्ये दिसू शकतात की उगवण न नसलेला होतात. कुठं मध्येच प्लॉट उगवलेला दिसतो, बाकी सगळं कुजलं होतं. आणि असं पाण्यात जास्त साचलेलं दिसलं असेल तर त्यामध्ये हे रॉटनिंग होतं, कांडी कुज म्हणतो आपण. आणि जर आपण ती कांडी बाहेर काढली तर आणि जर 2 काप केले तर तुम्हाला असं काळपट रंगाचे असे हे दिसतील, आत बुरशी लागलेले होते दिसतात. आणि जिथं उगवण म्हणजे जिथं कोंब दिसतो त्या भागात तुम्हाला इथं बुरशीची लागण झालेली दिसू शकतं. आणि जर आत आपण कांड्या काळ्या कुजल्यामुळं आपल्याला त्या कांड्याचा अननसारखा वास, आपल्याला अननस फळ कसा असतं तसा वास आलेला तुम्हाला दिसू शकतो. आता हे मी म्हटलं जमिनीद्वारे आपल्या हातात काय ना, आपण बीज प्रक्रिया करणं हे महत्वाचं आहे. निरोगी बेणे मला तर बेणं वापरलं पाहिजे. आणि शक्यतो माझं असं म्हणणं आहे की जर तुमचे मोठे म्हणजे काळी मातीचं रान असेल तर ती त्यामध्ये लागण करताना हे हातानं करावी. पायानं दाब देऊन जास्त खोल जातील अशी टिपरी शक्यतो टाळावी, तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. आता नंतरचा लालकुज आहे. हा कोलॅट्रिकम म्हणून एक बुरशी आहे. लालकुज हे काय रोग आपल्या भागात शक्यतो दिसत नाही, आपण ह्यापासून फ्री आहे. पण उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त थैमान आणि राष्ट्रीय रोग म्हणून हा डिक्लेअर आहे. आपण त्या मानानं सुदैवी आहे की हा रोग आपल्या भागात दिसू शकत नाही. पण आपल्यामध्ये मर म्हणून एक रोग आहे, विट म्हणतो आपण, तो रोग आहे. पण हा लालकुज आपल्यामध्ये काही जाती चांगल्या प्रतिबंधक ह्या लालकुजसाठी असल्यामुळं हा रोग मोठ्या प्रमाणात आपल्याकडं अजिबात दिसत नाही. तर एक महत्वाचं वरदान आहे आपल्याला, आपण शकतो. यामध्ये काय होतं, लालकुजामध्ये आतल्या उभ्या ऊसातील किंवा ज्या कांड्या लावलेल्या असतील त्या कांड्यामध्ये आपल्याला असे पांढरट, त्या कांड्याच्या मधल्या भागात 2 भाग केल्यानंतर पांढरट लालसर रंगाचे धब्बे दिसतात. आणि बुरशी पूर्ण आहे आणि ह्याचा प्रसार बेण्यामार्फत जास्त प्रमाणात होतो. आणि ह्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा की उगवण झाल्यानंतर समजा त्यात लागण असेल त्या लालकुजाची तर ते मध्य शिरावर तुम्हाला त्यात असे लालसर टिपके दिसतात. किंवा जर मोठा ऊस असेल तर तो जर आपण 2 काप केले तर आतल्या भागात मागाशी सांगितलं तसं आलटून पालटून तांबे पांढरट धब्बे दिसतात. आणि ह्याचा वास येण्यासाठी सुरुवात होतो. आणि हा रोग महत्वाचा असल्यामुळं त्याची वाढ खुंटते, पाणी पिवळे पडतात आणि पूर्ण ऊस जळून तुम्हाला गेल्याला देऊ शकतो. ह्यामध्ये जास्त मी करत नाही. ह्यामध्ये महत्वाचं निचऱ्याची जमीन वापरली पाहिजे. जर अवशेष कुठले असतील जुने तर ते वेचून काढले पाहिजे. आणि बीज प्रक्रिया केली तर याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे. आता यामध्ये एक डिफरन्स बघा, मी मागाशी सांगितलं मर रोग आणि काय लालकुज, यामध्ये सेम असंच होतं. ऊस वरून वाळत येतो. मर रोगामध्ये मर होते म्हणजे मर लागले आपण म्हणतो, म्हणजे काय होतं, वरून टॉप पासून खालीपर्यंत ऊस वाळत येतो. पण कसं होतं, त्यामध्ये पाणी न दिल्यासारखं तुम्हाला प्लांट दिसतं. आता ह्यामध्ये 2 प्रकार आहेत महत्वाचे. एक तर मर कधी लागते की जास्त प्रमाणात उष्णता असेल, पाण्याचा ताण पडला तर, आणि जर त्यामध्ये बुडका कांडी कीड म्हणजे आपण मुळाद्वारे जी छिद्र करणारी आळी आहे, मूळ किडी म्हणतो आपण, त्याचा जर प्रादुर्भाव असेल तर सेकंडरी इन्फेक्शन त्या बुरशीचं होऊन तो रोग तुम्हाला मोठा ऊस जो आहे तो आपल्याला पिवळस किंवा हे झालेला वाळल्याला दिसू शकतो. तर ही मर रोगाचे लक्षण आहेत. आतला ऊस जर पाहिला तर बोट शेप्ड कॅव्हिटी असतात. ह्यामध्ये काय असतात, असे बघा की नुसते कॅव्हिटी नसतं, यामध्ये फक्त पांढरट आणि लालसर रंगाचे असे वेगवेगळे आलटून पालटून धब्बे दिसतात. पण जर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहिला तर ह्यामध्ये कॅव्हिटी होतात. म्हणजे जे अन्नद्रव्य आणि जे झायलम फ्लोएम वेसल्स म्हणतो असतो ह्याच्यावर मोस्टली अटॅक ह्याचा होतो मर रोगाचा. आणि ते जर ब्लॉक झालं तर अन्नद्रव्य पुढं पाणी व अन्न जर ह्याला नाही मिळालं
की पूर्ण झाडे सुकून जातं, म्हणजेच हे पूर्ण बेड वाया जातं आणि मोर रोगाची आपल्याला लक्षणं दिसू शकतात। या रोगाचं नियंत्रण करता असेल तर महत्वाचं आहे निचऱ्याची जमीन पाहिजे, खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला औषध देता आलं पाहिजे, बीज प्रक्रिया कार्बेटिन केली तर याचा नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात। आणि जैविक नियंत्रणामध्ये महत्वाचं आहे ट्रायकोडर्मा ही बुरशी जर वापरली तुम्ही शेणखतात घेऊन किंवा त्यामध्ये मातीत मिसळून जर तुम्हाला छोट्या बांधणीच्या वेळी किंवा मोठ्या बांधणीच्या वेळी जर टाकता आली तर ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं। नंतर मी मागाशी हे सगळे आपण जैविक घटक पाहत होतो, आता एक अजैविक मध्ये 2 घटक महत्वाचे आहेत। एक त्यामध्ये आयर्न क्लोरोसिस म्हणतात किंवा केवडा, मराठीत त्याला ऊसामध्ये हा मोठ्या प्रमाणात दिसू शकतो। ऊसाच्या पिकामध्ये लोहाची जर कमतरता असेल तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हा रोग दिसून शकतो। शक्यतो चुनखडीच्या मुरमाड जमिनी जिथं आहे तिथं ह्याची ठळक लक्षणं तुम्हाला दिसू शकतात। काय होतात, पाने हे पूर्ण हिरवट पिवळसर दिसतात, आलटून पालटून तुम्हाला त्यामध्ये पट्टे दिसतात आणि ह्यामधलं हरितद्रव्य कमी झाल्यामुळे पूर्ण पान पिवळं पडलं दिसतात आणि हे जर जास्त तीव्रता असेल तर पीक हे जळलेलं तुम्हाला शक्यतो दिसून येऊ शकतं। मागाशी मी त्याचा डिफरन्स बी सांगितला गवताळवाडीचा आणि केवड्यातला। तर चुनखडी किंवा मुरमाड रानात शक्यतो ही लागवड करू नका। केवडा जर दिसत असेल तर फेरस सल्फेट ग्रॅन्युलमध्ये तुम्हाला 5 ग्रॅम प्रति लिटर किंवा तुम्हाला त्यामध्येच EDTA मिक्सचरमध्ये काय आता फेरस सल्फेट आलेले आहेत हे सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याचा स्प्रे घेऊ शकता। किंवा तुम्हाला बांधणीच्या वेळी किंवा छोट्या बांधणीच्या वेळी हिराकस जी मिळते 20 ते 25 किलो हिराकस 100 किलो शेणखत चांगल्या प्रकारे मिक्स करून जर रांगोळी पद्धतीने जर टाकली तर तुम्हाला या केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल। मगाशी मी सांगितलं एक अजैविक घट कोल इजा किंवा कोल क्लोरोसिस म्हणतो आपण, 86-032 मध्ये हे काही प्रमाणात दिसून येतो। याची सिम्पटम बघू शकता की हे मार्चच्या म्हणजे ह्या मार्च एप्रिल मे मध्ये जे पासून तुम्हाला ही विकृती दिसून शकतो। शक्यतो 86-032 मध्ये जास्त प्रमाणात होतात। समांतर उंचीवर आपल्याला पांढरट पिवळ्या रंगाचे आडवे बँड झालेले दिसतात आणि काय होतं त्यात नेक्रोसिस होतं। नेक्रोसिस म्हणजे काय होतं की त्या तापमानामध्ये जे व्हेरिएबल येते 10 पासून अगदी 30 टेम्परेचर मध्ये ते जर व्हेरिएबल झालं तर तुम्हाला ह्या अशा विकृती दिसतात। आता ह्या 2 महिन्यात ही शक्यतो विकृती तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे, म्हणून मी हे कव्हर करतोय की हे बँडेड क्लोरोसिस तुम्हाला समान उंचीमध्ये असे पेशी तुम्हाला प्रसरण आकुंचन पावल्यामुळे ही पेशी फुटते, त्यामुळे अशा प्रकारचे तुम्हाला क्लोरोसिस झालेल्या दिसून येतात। हे झाले महत्वाचे रोग मी कव्हर केलेले आहेत। आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं शक्यतो रोग हे येऊ नये म्हणून काळजी घेणं, जर आल्यात तर येऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय घेणं महत्वाचं आहे। आणि समजा ऊस आल्यानंतर निरोगी असताना सुद्धा समजा रोग आले तर त्याचं उपाय करण्यासाठी उपचारक पद्धती वापरणं हे महत्वाचं आहे। आता त्या बाबतीत एकात्मिक रोग करताना व्यवस्थापन करताना काही आपण ठळक बाबी आपण इथं पाहू। जर जमीन आपल्याला बघितली तर योग्य निचरा होणारी जमीन निवडावी। शक्यतो ऊसाची लागवड ह्या सीझन मध्येच करावं। काही शेतकरी काय करतात आजकाल आडसाली लागवड सुद्धा मे मध्ये एप्रिल मध्ये करतात आणि आडसाली लागवड करून मोकळे होतात, असं झालेलं आहे। काही ठिकाणी फेब्रुवारी नंतर लागणी सुरुवात करतात, सुरूच्या लागणी होतात, तर ते सुद्धा शक्यतो टाळावं, कारण की एक्सेप्टिंग जो फॅक्टर असतो तो ह्यामध्ये आपल्याला टाळता येतो। तर उशीर लागवड आल्या तर की त्या जाती किंवा त्या ऊस बरोबर त्या रोगाच्या किडीच्या चांगल्या अवस्थेत असताना त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात तुम्हाला जर ह्यामध्ये लागवडीच्या मागपुढे जर फरक झाला तर ते तुम्हाला दिसून येऊ शकतं। पुनर्लागवड करायची असेल तर औषध असेल ते जाळून टाकावे, टिपऱ्या खोलवर दाबू नये शक्यतो, आणि शिफारसप्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर करू शकता। दुसरा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये एकात्मिकला पाहिला तर बेणे निवड आणि बेणे प्रक्रिया। शक्यतो रोग प्रतिकार किंवा रोगास कमी बळी पडणारी जात निवडावी आणि रोगमुक्त बेणे मेळ्यातील ऊस लागवडीचा आपला आमचं शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना अपील अशी राहील की शक्यतो आपल्या भागातून 3 वर्षातील किंवा आपल्या शेतातील ऊस हा 3 वर्षातून बदलावाच। मग तुम्ही वेगळ्या भागातून आणा किंवा एखादा संशोधन केंद्रावरून बेणेमेळे असतील तयार केलेला तिथून आणा, कारखाने असतील तिथून बेणेमेळे तयार केला असतील, एखाद्या प्रोग्रेसिव्ह फार्मरमध्ये चांगला बेणेमेळा तयार करत असेल तर शक्यतो 3 वर्षातून बेणेबदल करावा। मला मी आता ठामपणे एवढं सांगू शकतो निश्चित 25% ते 30% उत्पादनात वाढ होते। शक्यतो शेतकऱ्याने याचा एक अंतर्भाव आपल्या एखाद्या ह्याच्यामध्ये लागणीच्या ऊसामध्ये करावा।
नंतर तुम्हाला जर ऊसामध्ये कुठं कानी गवताळ वाढ असेल तर अशा बेण्याचा वापर करू नये. जी बेने बेटा असतील ती काढून जाळून करावी, त्याचा खोडवा शक्यतो धरू नये. नंतर जमिनीतून बुरशीजन्य रोग आहेत, त्याचं अंकुर कवळ्या अंकुर आहे, त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कार्बेंडाझिमची जर बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येतं. शक्यतो मी मागाशी तुम्हाला सांगितलं उष्ण जल किंवा उष्ण बाष्प हवेची प्रक्रिया जी केलेली असेल अशा रोग बेनेमळ्यातील रोगमुक्त बियाणे तुम्ही वापरू शकता. आता ह्या पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये असे उष्ण जल उष्ण बाष्प हे प्रक्रिया यंत्र आहे. त्यामार्फत आपण न्यूक्लियस सीडचा प्लॉट तयार करतो आणि त्याचंच बियाणं आपण ब्रीडर सेल म्हणून तयार करून तुम्हाला फाउंडेशन मधून वापरू शकता. आपण हे पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइडच्या सीड ट्रीटमेंट देतो. बायोलॉजिकलमध्ये ॲसिटोबॅक्टर PSBची हे आहे, त्याची जर बीज प्रक्रिया केली तर निश्चित फायदा शेतकऱ्यांना होतो. आता मी हे सांगितलं प्रतिबंधक मध्ये आला, आता निर्मूलन करायचे. काही वेळा रोग आलेला आहे, थोड्या स्टेजमध्ये आहे, तर अशी जर बेट गवताळवाळ खोड्या किंवा कानीच्या असतील ते काढून टाका. मगाशी मी तुम्हाला सांगितलं असे जर खोडवा असतील किंवा खोडवे घेऊ नये त्यामध्ये कानी किंवा गवताळवाळ असेल. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं रासायनिक उपाययोजनामध्ये पानावरील ठिपके असेल तर शक्यतो मॅन्कोझेब, कार्बेंडाझिम, कॉर्पर ऑक्झिक्लोराइड किंवा तांबेरा असेल तर टेबिकोनॅझोल तुम्ही जर वापरलं तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. मी एक तुम्हाला एक छोटा चार्ट देतोय हे की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रति 10 लिटरमध्ये काय करावं लागेल, कुठली रासायनिक औषधं वापरू शकता, एक थोडक्यात एक चार्ट मी केलेला आहे. तर त्यापासून तुम्ही त्याचा निश्चित फायदा घेऊ शकता. नंतरचा महत्त्वाचा विषय जो येतोय तो रोगानंतर किडीचा विषय येतो. आपण जर विचार केला किडी बाबतीत तर 200 पेक्षा जास्त किडे आपल्याला ऊस पिकावर आढळून येतात. महाराष्ट्र बाबतीत विचार केला तर जवळजवळ 25 किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिवशी होतो. आता आपण मग महत्त्वाच्या किडी कुठल्या ऊसावर येईल तर महत्त्वाच्या आपण त्याचे 5 प्रकार केलेले आहेत. वर्गीकरण असं 5 प्रकार केलेलं आहे की ऊस पोखरणाऱ्या किडी आहेत, म्हणजे ऊस खाणाऱ्या काय ते. त्यामध्ये कांडी कीड, खोडकीड, शेंडे कीड किंवा बुडका कांडी कीड अशा 4 प्रकारच्या ज्या अळी बोरर कॉम्प्लेक्स म्हणतो त्या ऊस पोखरून खातात, त्या किडी पहिला वर्गीकरण त्याचं बघू शकता. दुसरा आहे ते रस शोषणाऱ्या किडी, त्यामध्ये लोकरी मावा, पिट्या डेकून, खवले कीड, पांढरी माशी, पायरीला अशा रस शोषण करणाऱ्या काही किड्या आहेत. काही किड्या आहेत जमिनीखाली तुम्हाला दिसतात आणि त्याच्यापासून खातात त्यामध्ये वाळवा असेल, हुमणे असेल, पेट्या ढेकून असेल, हे जमिनीखाली राहून तुम्हाला त्यामध्ये ऊसाला प्रादुर्भाव केलेला दिसू शकतो. दुसरा एक वर्ग आहे तो कीटक वर्ग न करता न मोडणाऱ्या किडी काय आहेत तर आपण ते उंदीर किंवा सूत्रकृमी म्हणतो, काही ठिकाणी खरुताईनं ऊस खातात, त्या कीटक न वर्गात मोडणाऱ्या किडी आहेत. आणि नंतर काही पाने खाणाऱ्या अळ्या आहेत किंवा कुरतडणाऱ्या अळ्या आहेत, त्यामध्ये आपण ती फॉल ऑर्मी आता ऊसामध्ये जास्त प्रमाणात दिसू शकतो. लष्करी अळ्या आपण म्हणतो, केस नागतोडे काही ठिकाणी आहेत. तर हे वर्गीकरण तुम्ही प्रमुख किडीमध्ये पाहू शकता. आता सुरुवातीला आपण ऊसाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत काही किडीचा प्रादुर्भाव होतो, त्या बाबतीत थोडक्यात 1 बाय 1 आपण माहिती घेऊ. ऊस लावल्यानंतर उगवल्यानंतर ऊस उगवणीपासून फुटव्याची अवस्था म्हणजे 1 ते 3 महिन्यामध्ये ज्या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये महत्वाची कीड जी आहे ती खोडकीड, आपण त्याला अर्ली शूट बोरर म्हणतो किंवा खोडकीड म्हणतो. म्हणजे 3 ते 4 महिन्यापर्यंतचा जो ऊस असतो, म्हणजे कोणत्याही हंगामातला ऊस उगवणीपासून फुटव्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्यामध्ये हा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आता कीड कुठली आहे तर अर्ली शूट बोरर खोडकीड आहे. खोडकीड का होते तर जमिनीलगत जे फुटवे किंवा कोंब आलेले आहेत त्यामध्ये जमिनीलगत होल करून आत वरच्या बाजूला खाण्यास सुरुवात होतं आणि जे कोंब दिसतात ते कोंब पूर्ण आपल्याला जळून दिले दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, पोंगामर म्हणतो. पोंगामर मध्ये जे तुम्ही पाहू शकता एका स्लाइड मध्ये आहे उजव्या डाव्या बाजूच्या की पूर्ण पोंगे जे ऊसाचा ऊन आलेला पोर्शन आहे तो खाल्ल्यामुळं किडीमुळे होतात. त्याची अंडी पाहू शकता, त्याची कीड सुद्धा पाहू शकता आणि त्याला आपण शेंडेमर किंवा पोंगेमर म्हणू शकता. त्याचे हे अळी आहे, कोश आहे, अडल्ट आहे. आता हे कीड आहे ही तुम्हाला मी मगाशी म्हणले फुटव्याच्या अवस्थेत असताना तुम्हाला दिसते. शक्यतो आपल्या भागात आता बाळ बांधणीचा प्रकार हा मोडीत निघाला आहे.
तर आपल्याला ह्या किडीचा आतापर्यंत जास्त प्रादुर्भाव दिसू शकतो. तर ज्या उन्हाळ्यामध्ये मुरमाड जातीमध्ये मुरमाड जमिनीमध्ये ऊस लागण केलेले आहे त्यामध्ये, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाण्याचा ताण जास्त प्रमाणात पडलेला आहे त्या ऊसामध्ये याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकऱ्यांनी शक्यतो त्याची बाळबांधणी महत्वाची आहे ती केली पाहिजे. त्याचबरोबर जर प्रादुर्भाव जास्त होत असेल तर 40 ते 45 दीड महिन्यापर्यंत आपल्याला त्यामध्ये एक परोपजीवी कीटक आहे ट्रायकोग्रामा म्हणतो आपण, ते जर ट्रायको कार्ड आपल्याला कुठल्याही संशोधन केंद्र असतील किंवा कुठं कृषी सेवा केंद्र सुद्धा आता मिळतात, हे ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक हे कार्ड जर लावले तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होत असेल. जास्त प्रादुर्भाव होत असेल तर रासायनिकमध्ये क्लोरोअँट्रिनल प्रो 0.4% ते दाणेदार मिळतं 18 किलो, म्हणजे 18 किलो, किंवा फिप्रोनिल म्हणतो आपण 0.3% दाणेदार 25 किलो प्रति हेक्टरी वापरलं. त्यामध्ये चांगल्या मातीत किंवा शेणखतात मिक्स करायचं आणि रांगोळी पद्धतीनं बाळबांधणी करताना किंवा बाळबांधणीच्या अगोदर टाकलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. त्याचबरोबर आपण त्याच्यावर स्प्रे सुद्धा घेऊ शकतो. सेम औषध जे लिक्विडमध्ये मिळतं 18% EC 18.5 क्लोरोअँट्रिन प्रो किंवा 20% क्लोरोपायरिफॉस जर तुम्ही वापरलं प्रति लिटर त्या पाण्यात 2 ml क्लोरोपायरिफॉस किंवा 2 ml क्लोरोअँट्रिन प्रो जर हे वापरलं प्रति लिटर पाण्यात तुम्हाला निश्चित याचा फायदा किंवा त्या किडीचा नियंत्रण करण्यासाठी फायदा होतो. त्याचबरोबर काही कामगंध सापळे वापरतात, हेक्टरी 5 किंवा हेक्टरी 2 कामगंध साप वापरले तर ह्या किडीचं निश्चित प्रकारे नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतात. हे एक मी फोटो दाखवतोय, लूर जर दाखवतात हे अडल्ट, ह्यामध्ये कॅच चांगल्या प्रकारे होतात. ESB लूर आहे तर तो ESB हा काळ्या रंगाचा तिथं दिसतोय मध्ये, त्यामध्ये हे जर निश्चित लावलं तर ह्याचा नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. दुसरी आहे ती कांडी कीड आहे. ऊस ज्यावेळी कांडीच्या अवस्थेमध्ये जातो म्हणजे 3 किंवा 4 महिन्यानंतर कांडी पडायला सुरुवात होते त्यावेळी ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो यामध्ये. आता काय होतं की मे किंवा सप्टेंबरचा पिरियड जे म्हणजे आपण म्हणतो जो पावसाचा पिरियड म्हणतो त्यामध्ये ह्यात तुम्हाला दिसू शकतो उष्ण हवामान जास्त प्रमाणात आर्द्रता वाढली तर ह्यामध्ये रोगाचा होतो प्रादुर्भाव होतो. काय होतं अळी जी आहे कांड्या लगत ऊसामध्ये होल करते किंवा बोरिंग करतं, त्यामध्ये तुम्हाला हे दिसतात होल दिसतात त्यामध्ये बघा दिसतंय. तर ह्यामध्ये काय होतं जिथं होल पडतं तिथली कांडी बारीक होते, पहिलं सिम्पटम आहे. दुसरं कांड्यामधला जो कोंब असेल त्या जिथं होल लागलं होल झालं त्याच्या वरच्या बाजूची कांडे यामध्ये फुटवा सुरुवात होतो किंवा त्याला आपण अंश फुटतो म्हणतो ती आहे. आणि ह्यामध्ये आपण जिथं होल केले त्यामध्ये अशी विष्ठा बाहेर तुम्हाला झालेली दिसू शकते. अशा प्रकारचे सिम्पटम तुम्हाला ह्या कांडी किडमुळे दिसू शकतात. हे असे वेगळे आळे आहेत, कोश आहेत, त्याचं सिम्पटम हे अडल्ट आहे. हे जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ह्यामध्ये त्याचं लक्षात येईल की ह्याचे सिम्पटम काय होतात. आता याचं नियंत्रण करताना महत्वाचं मी मागाशी म्हणतोय की ह्यामध्ये महत्वाची काही व्हरायटी जशा असतील की कीडवरीत बियाणं किंवा काही जाती अशा आहेत की त्या बळी पडत नाहीत, त्या जातीचा मुख्यतः प्रादुर्भाव वापर करावा. जर लागणीसाठी असे जर प्रादुर्भाव असले तर असला ऊस घेऊ नये महत्वाचं. आणि जर प्रादुर्भाव जास्त असेल तर 5व्या किंवा 7व्या महिन्यात आपण पानं काढण्याचं शिफारस देतो, पण कधी जर इटेल लेवल क्रॉस झाली तर. पण शक्यतो आपण ऊसाची पानं काढण्यासाठी सांगत नाही. जर कांडी कीडचा प्रादुर्भाव असेल तर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही त्याच काढू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला केमिकल सिस्टेमिक केमिकल कुठलेही वापरू शकता, त्याचं नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर काही ट्रायको कार्ड त्यामध्ये कामगंध सापळे सुद्धा वापरू शकता आणि त्या ESB इंटरनल बोररचं किंवा तुमचं कांडी किडीचं तुम्ही नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकता. नंतरची तिसरी महत्वाची कीड जी आहे जी ऊस पोखरते त्यामध्ये शेंडा पोखरणारी आहे. आता शेंडा पोखरणारी म्हणतो टॉप शूट बोरर म्हणतो आपण. ह्यामध्ये काय होतं की ऊसाच्या कांडी तयार झाल्यानंतर टॉप चांगले कांडी 7-8 कांड्या पडल्यानंतर त्यामध्ये जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत किंवा मे पासून ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ह्यामध्ये अशी एका रांगेत ऊसाच्या एका पानावर किंवा पानाचा जो पोंगा आहे त्या भागामध्ये असे एका समान रेषेत होल पडलेले दिसतात, बघा शकता तुम्ही इथे. तर हे होल पडलेले तुम्हाला दिसतात आणि मधला जो पोंगा आहे तो मेलेला असतो. हा पोंगा इझिली उपटत नाही. आता तुम्ही खोडकीडमध्ये म्हणलं तर डायरेक्ट उपटतो लगेच, आणि ह्यामध्ये काय होतं हा लगेच उपटू शकत नाही किंवा हा त्यापासून डिटॅच होत नाही. हा पोंगा मर आहे.
यामध्ये काय होतं की जी अळी आहे ही अळी काय होते, शेंड्याच्या पोर्शन मध्ये आत घुसते आणि ची अळी खालच्या बाजूला खात जाते. म्हणजे शेंड्याचा पोंग्याचा भाग जिथं पान नवीन बाहेर तयार पडतं त्याच्या भागामध्ये आत शिरून तिथून खालच्या भागात ती पोखरते आत आणि ती आतला भाग खाते. आणि ज्यावेळी पान उलगडतं त्यावेळी आपल्याला तुम्हाला हे जे होल दिसतात समांतर रेषेमध्ये, ते होल तुम्हाला ह्या किडीमुळे चांगल्या प्रकारे दिसून येऊ शकतात. हे तुम्ही पाहू शकता. आता हे जे टॉपशूट बोरर म्हणतो शेंडे कीड आहे, त्यामध्ये नियंत्रण करायचं असेल तर मोस्टली जिथं जे असे किडीचे प्रादुर्भाव डेढाट दिसतील ते काढून टाकावे. यामध्ये सुद्धा ट्रायकोकार्डचा वापरू शकता, कामगंध सापडू शकता, किंवा काही दाणेदार औषधे क्लोरॅन्ट्रिन प्रो असतील, पिप्रोनिल असेल, त्याचा जर वापर केला तर त्यापासून तुम्हाला याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. नंतर बोरर कॉम्प्लेक्स मधली चौथी महत्वाची कीड जी मगाशी मी सांगितली, मुळे पोखरणारे आहेत, आपण रूट बोरर म्हणतो त्याला. सुरुवातीला हे सर्व सिम्पटम हे मरी सारखं दिसतं. मर म्हणजे मगाशी म्हणलं ना विल्ट म्हणतोय आपण, त्यामध्ये वाळल्याला ऊस दिसतो. ऊस जर ओढला तर बुडक्यातून सहजासहजी निघत नाही. आणि ह्याचा जर तुम्ही व्यवस्थित खांद आज जर पाहिलं तर एक आळी तुम्हाला दिसते हे होल करून आळी दिसते. तर ही आळी तुम्हाला ह्यामध्ये दिसते. आणि ह्या आळीचा ज्यावेळी ह्या आळीचं जे होल होतं त्या होल मधूनच दुय्यम बुरशीची लागण होती. म्हणजेच कुठली ते मी मागाशी म्हणलं मर फ्युजेरियमची लागण होती. आणि आतल्या ऊसामध्ये आपण पाहू शकतो इथं जर लागण झाली तर आतले ऊस पूर्णतः प्रादुर्भावग्रस्त होतात आणि पूर्ण हे ऊस आतल्यापासून जे मधला गाभा असतो तो पूर्ण विल्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन ह्या विल्टचं इन्फेक्शन होतं, त्याचा प्रादुर्भाव ऊस मरण्यात किंवा मर लागण्यात जास्त प्रमाणात होतो. त्यासाठी ही एक जबाबदार कीड आहे, ती कीड आहे. आता ही जर ही बुरखाकांडी कीड म्हणतो आपण, याचा जर प्रादुर्भाव असेल तर एक ट्रायकोकार्डचा वापरू शकता, किंवा अळवणी करण्यासाठी जी बुडक्यामध्ये आहे क्लोरोपायरिफास तुम्ही 1 लिटर 4 लिटर पाण्यामध्ये किंवा 2.5 लिटर 1,000 लिटर पाण्यामध्ये त्याची अळवणी करू शकता. जर कुठं प्रादुर्भाव जास्त असेल तर त्याचं खोदून नष्ट करावे, किंवा काही ठिकाणी पिप्रोनिल क्लोराइड म्हणून दाणेदार औषध जे आहे त्याचा जर वापर केला तर याचा निश्चित नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल. नंतर जी महत्वाची कीड आहे ती खवले कीड. ही दुर्लक्षित पीक आहे. तर दुर्लक्षित पीक आपण जिथं आहे तिथं ही खवले कीड दिसते. शक्यतो कुठलं खोडवा. खोडवा म्हणजे काय, दुर्लक्षित. पाणी देणे, खत 1 वेळा 2 वेळा टाकणे की झालं. त्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जिथं हलकी जमीन आहे, जिथं पाण्याचा ताण जास्त पडतो, त्यामध्ये ऊसाच्या कांडीवर राखाडी का तपकिरी रंगाचे गोल आकाराचे थवेचे थवे दिसतात. तीच खवले कीड आहे, ती आपण पाहू शकतो. काय, ही रस शोषणारी कीड आहे. जिथं लागण झाली ज्या कांड्याच्या पेरावर तिथं स्थिर होते आणि ऊसातून रस शोषून घेते. ऊस मुलून पडतो, ऊस वाळायला सुरुवात होतो, टॉप पासून आपल्याला दिसून येतो. पाचट जर काढल्यानंतर आपल्याला ह्या रोगाचा किडीचा प्रादुर्भाव दिसून शकतो. सेम तसंच आहे पिट्या डेकून. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे तुम्हाला किंवा उन्हाळ्याच्या लास्ट स्टेजला हे प्रादुर्भाव होऊ शकतो. कांडीवर पाष्टाखाली लांबट गोल आकाराची लालसर किंवा गुलाबी रंगाची आणि मागावर बेंचट आवरण असलेल्या पिट्या डेकण्याची पिल्लं आपल्याला दिसून शकतात. तुम्ही तर पाहू शकता जिथं पेरेचा भाग सुटतो, मी का पाचट आणि पेरे तिथं एकत्र येतात त्या भागावर तुम्हाला ह्याचा रोग होता. ह्यामध्ये कांडीवर सुद्धा काही ठिकाणी दिसते, काही वेळा मुळावर सुद्धा दिसतात पिट्या डेकून. तर हे दोन्ही प्रकारे रस शोषून जे कांड्या आहे ते मुडूल बनवतं आणि कांडी सुकलेला तुम्हाला दिसू शकतो. त्याचाच आपल्याला कांड्यावर परिणाम होऊन ऊस उत्पादन मिळत नाही. आता ह्या दोन्ही रस शोषणारे किडे आहेत, त्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर बेनेमाळातील निरोगी किडीवरील बेण्याची निवड करावी आपण. त्याचबरोबर तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी डायम्युथेट 30% प्रवाही 265 ml किंवा मॅलॅथॉन जे आहे 300 ml प्रति लिटर 1000 लिटर पाण्यात त्याची बेणी प्रक्रिया जर केली तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होतो. ही जी कीड आहे मी मगाशी सुद्धा म्हणले की ही बेण्यावर शिला असते. असं जर बेणं तुमच्या असेल त्याच्याबद्दल बेणी प्रक्रिया झाली तर निश्चित ही कीड मरते. त्यामुळे ह्या बेणे प्रक्रियेचा उपयोग होतो. शक्यतो बेणे प्रक्रिया इन्सेक्टिसाइडची आणि फंजिसाइडची करावी. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर त्याची पानं काढावी आणि त्या पानावरच्या कांड्यावर जर ही खोडकीड आणि पिट्या डेकून किंवा
फवले कीड असेल त्याच्यावर एक तुम्ही स्प्रे घेऊ शकता. डायमेथोएट आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, त्याचा जर हे केला आणि स्प्रे घेतला तर निश्चित ही कीड ही नियंत्रण होते. ही पायरीला आहे थोड्या प्रमाणात दिसते पण असते. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिमट्याच्या आकारासारखे जसे 2 चिमटे पिल्ले असलेले तुम्हाला आपण तुमच्या उसावर तुम्ही जर पाहिलं कधी उजव्या साईडला स्लाइड बघा असे हे दिसतात. काळपट किंवा असे तांबूस रंगाचे दिसतात. अडल्टमध्ये हा असा त्रिकोणी तोंड असलेलं तुम्हाला दिसू शकतात. त्याची प्युपेशन आहे. तर ह्यामध्ये हा शक्यतो रोग जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतो पण हा रस शोषून घेतो. तुम्हाला असे पिवळट पट्टे तुम्हाला पावसाळ्यामध्ये हे दिसतात ह्याच्यामुळे. तर शक्यतो हे अंडीपूज असतील तर ते नष्ट करावे. ह्यामध्ये एक परभक्षी कीटक महत्वाचा इपेरियन केनम मेलेनुका. ह्या कीटकामुळे ह्याचं जैविक चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेलं आहे. आजपर्यंत याचा एवढा जास्त नाही. काही ठिकाणी एरियल स्प्रे मिळाला, उत्तर भागात जर गेला तर ह्याचा एरियल स्प्रे करून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण सुदैवी आहोत, आपल्याकडे ह्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. आपल्याला हे इपेरियन केनम मेलेनुका ही परभक्षक कीटक जास्त प्रमाणात ही पायरीला कंट्रोल करण्यासाठी आपल्या सर्व पश्चिम महाराष्ट्रात दिसून येऊ शकते. त्यामुळे याचं काय जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो. गेल्या 2 वर्षात ह्या किडीमुळं जास्त प्रादुर्भाव दिसू शकतो. ती कीड आहे ती पांढरी माशी ही आता इपिडेमिक झालेली आहे. आपण म्हणतो ना की प्रादुर्भाव एकदम अचानक वाढला. कशामुळं? जे वातावरणातले बदल जे आहेत त्याच्यामुळे ही कीडीचा प्रादुर्भाव जास्त वाढलाय. चढ उतार जे झाले त्यामध्ये काय होतं की पानाच्या खालच्या बाजावर आपल्याला अशी पांढरट आणि काळपट रंगाचे असे ठिपके दिसतात आणि ते ठिपकेच म्हणजे तुम्ही ह्यामध्ये हे पाहू शकता. असे ठिपके दिसतात. हे पांढरट आणि नंतर ही अवस्था ही कोष्ठावस्था जी आहे ती पिल्ल्या अवस्थामध्ये दिसते. ही अंडी अवस्था दिसते तुम्हाला. त्यामध्ये पिल्ल्या अवस्थामध्ये त्याला एक छोटं आवरण असतं. पांढऱ्या कॉटनी कुशनमध्ये आपण म्हणतो त्याला कापसासारखं एक छोटं आवरण असतं. त्याचं कोशावस्था अशी काळी पडत होते आणि नंतर त्याचा अडल्ट प्रौढावस्था म्हणजे ही सुद्धा अडल्ट बघू शकता. प्रौढावस्थामध्ये गेल्यानंतर ह्या अडल्ट तुम्हाला ह्या कोशावस्थेमधून झालेला दिसून शकतो. आणि ते सिम्पटम जर पाहिले तर बघू शकता पानाच्या खालच्या भागावर जास्त प्रमाणात दिसून शकतो. पान हे पिवळं ज्या कडा आहेत ते पिवळ्या पडायला सुरुवात होतात सुरुवातीला. का तर रस शोषल्यामुळे. नंतर काय होतात त्या तांबूस होतात आणि ह्या कडा वाळण्यास सुरुवात होते. ह्या प्रादुर्भाव मारणाऱ्या माशीचा ह्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे जुलैपासून ऑगस्टपर्यंत जो पाऊस पडतोय आणि शक्यतो ज्या भागात उथळ आहेत, पाण्याचा निचरा होत नाही, पाणी स्टॅग्नेट होतं त्या भागात ह्या पांढरी माशीचा प्रादुर्भाव गेल्या 2 वर्षात जास्त प्रमाणात दिसून शकतो. म्हणजेच पाणथळ जमिनी जिथं होत आहे तिथं तुम्हाला ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्याचं व्यवस्थापन करताना पहिली गोष्ट आहे जास्त पाऊस कंटिन्यू पाऊस न ब्रेक देता विदाउट आपण म्हणतो रेनी डेज आपण जर पाहिले तर कंटिन्युएशन रेजिस्टन्स 5 दिवसानंतर 4 दिवसानंतर गॅप देऊन राहिल्यामुळं ऊसामध्ये पाणी साचतं. स्टॅग्नेटेड वॉटर झाल्यामुळं पाण्याचा निचरा न होता. पाण्याचा निचरा न झाल्यामुळं त्यामध्ये एक मायक्रो क्लायमेट तयार होतो. ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे तयार होते आणि ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे झाले की ऊसाच्या पानावर ही पांढरी माशी जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्याचबरोबर पाण्याचा आपण पाणी काढून दिलं तर त्यामध्ये रासायनिक द्रव्याची कमतरता होते. त्यामुळं आपल्याला रासायनिक द्रव्याची कमतरता मिळाल्यामुळं त्यामध्ये पिवळसरपणा दिसतो किंवा ते हे वनस्पती हे खतं न मिळाल्यामुळं पाणी साचले असल्यामुळं खतं त्याचं श्वासोश्वास न झाल्यामुळं त्यामध्ये प्रकाश संश्लेषण केल्यामुळं अन्न तयार करण्याचं थांबतं. म्हणून पाण्याचा निचरा केल्यानंतर एक रासायनिक द्रव्याची शिफारस केली किंवा ती विभागून दिली त्याचा निश्चित फायदा त्या कीड कमी करण्यासाठी होतो. जर जास्तच प्रादुर्भाव असेल तर त्यातली पानं हे कट करून सामुग्रीत्या नष्ट करावे. तोडणी लवकर घ्यावी. त्याचबरोबर एक महत्त्वाचा जैविक आणि रासायनिक उपायामध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी म्हणून आपण विद्यापीठाचं एक प्रोडक्ट आहे फुले बग्गीसाइड म्हणतो आपण. 1 किलो व्हर्टिसिलियम सेलेने 1 लिटर दूध 200 लिटर पाण्यात फक्त हे काय करायचं दुधामध्ये आदल्या दिवशी भिजवत ठेवायचे. नंतर ते 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करताना 15 दिवसानंतर 2 फवारण्या करताना पहिली फवारणी केल्यानंतर 5 दिवसानंतर ही बुरशी आहे व्हर्टिसिलियम लेकॅनी बुरशी आहे एक नुसता साधा पाण्याचा स्प्रे द्यायचा म्हणजे ती बुरशीची वाढ त्याच्यावर जास्त प्रमाणात होतो. आता निश्चित 80% रिझल्ट ह्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला 7 दिवसात किंवा 15 दिवसात याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसू शकतो. त्याचबरोबर तुम्ही रासायनिकमध्ये गेला
तर डायमेथोएट असेल, क्लोरोपायरिफॉस आहे, डायक्लोरोवॉस आहे, याचा ॲसिफेट म्हणून औषध आहे, ॲसिफेट कंटेंट जे आहे ते आहे, ते जरी वापरलं तरी तुम्हाला ह्याचा निश्चित चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं. रासायनिकमध्ये तुम्ही जाऊ शकता, त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे. नंतरचा महत्त्वाचा जो आहे तो लोकरी मावा. तुम्हाला माहिती 2005 मध्ये माणसं ऊसाच्या बाबतीत हा कीड आल्यानंतर भरपूर प्रमाणात घाबरले होते, याचं आपलं काय होईल, ऊसा बाबतीत काय करता येईल. तर शेवटी निसर्ग आहे, निसर्गानंच तो नियंत्रित आणला. पण हा महत्त्वाचा आहे. जर समजा लागण मोठ्या प्रमाणात दिसते तर ह्यामध्ये पिलं किंवा प्रौढ जे दिसतात, हे तुम्हाला दिसतात, या प्रौढ किंवा पिलं हे पानाच्या खालच्या भागावर नियंत्रित स्थिर राहून त्यातला रस शोषून घेतात आणि रस शोषण्यामुळे चिकट द्रव स्रावतात आणि तो चिकट द्रव्य खालच्या पानावर पडून त्यावर काळी बुरशी तयार होते आणि त्याप्रमाणे त्यावरच्या ह्याच्यामुळं त्याची प्रकाश संश्लेषण क्रियाची हे पूर्ण काळपट झाल्यामुळे थांबते आणि त्यामुळे ह्याचा मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या कांड्या पडण्यावर किंवा ऊसाचं उत्पादन मिळण्यावर याचा निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याचा हे होतो, ऱ्हास होतो. आता हे नियंत्रण करताना महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू शकतो, ह्या उली ॲफिड जी आहे किंवा आपण पांढरी माशी म्हणतो, ही लागण हे कधीच ऊसाच्या मधल्या भागात होत नाही. शक्यतो ऊसाच्या बाजूने सुरुवातीला लागण होते, नंतर त्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात ऊसात पूर्ण वाढून जाऊ शकतो. आडसाली ऊसामध्ये ज्यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊसामध्ये जुलै ऑगस्टमध्ये पावसाचा जो मध्ये गॅप पडतो, त्या गॅपमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू शकतो आणि ही कीड मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता होऊ शकतो. आता याचं नियंत्रण करणं मोठ्या ऊसात करणं एक अवघड आहे. शक्यतो आम्ही जर ह्याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीनं लागण करावी. म्हणजेच जे आपण पीक संरक्षणाच्या स्प्रेइंगच्या गोष्टी वापरायच्या आहेत ऊसामध्ये, तर त्या तुम्ही चांगल्या प्रकारे यामध्ये वापरता येतात. शक्यतो आवश्यक तेवढं पाणी द्यावं. नायट्रोजनस फर्टिलायझर हे शक्यतो जे शिफारसीत आहेत त्याप्रमाणेच वापरावे. एक्सेस नायट्रोजन झाला तर पांढरी माशी आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात तुम्हाला झालेला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर मी मागाशी सांगितलं की निसर्गानं ह्या किडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण केलेलं आहे. त्यामध्ये ही टिफा ॲपिडेवरा म्हणून एक आहे की ती एक आहे, त्यामध्ये सिरपिड लार्वा सिरपिड माशी एक आहे, मायक्रोपस मगरी आळी म्हणतो आपण, ह्या मगरी आळीनं किंवा ही लेडीबर्ड बीटल ह्या किडीमुळं ह्या किडीचा परभक्षी कीटकामुळं ह्या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला जाणवू शकतं. निसर्गातच नियंत्रण झालेले. यामध्ये हे पाहू शकता लेडीबर्ड बीटल, मगरी आळी, सिरपिड माशी, ही एनकार्शिया म्हणून एक नवीन आढळ झाला आहे परभक्षी कीटक, तो सुद्धा तुम्हाला यामध्ये ह्या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेला दिसून शकतं. नंतर ह्याच्यामध्ये उली ॲफिडमध्ये रासायनिकमध्ये जर गेला तर ॲसिफेट आहे, क्लोरोपायरिफॉस किंवा डायमेथोएट या सिस्टमिक जे हे वापरतो, औषधं वापरतो, तर तुम्ही ती वापरली त्या उली ॲफिडचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतो. पण शक्यतो आम्ही म्हणतो जर जैविक त्यामध्ये डिफा किंवा मायक्रोमस दिसत असेल तर फवारणी ही करू नका. जास्त प्रादुर्भाव होत असेल, जास्त प्रादुर्भाव वाढला तरच रासायनिक औषधं वापरा. ह्यामध्ये मी हे सजेस्ट करणार आपल्याला. त्यानंतर महत्त्वाची जी आहे, आपल्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात हुमणी आपल्याला आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागात दिसून येऊ शकते. आता ह्यामध्ये मी सांगितले जास्त, तुम्ही सुद्धा माहीत असेल सगळं. सुरुवातीला ह्याची जर लक्षणं पाहिली तर शिरा किंवा पानं पिवळी पडलेली दिसतात आणि जी बेटं जिथं लागण झालेली आहे त्यामध्ये मुळं खाल्लेली दिसतात. बेट जर उपटलं तर पूर्ण बेट आलेलं दिसू शकतात आणि मोस्टली 80 ते 100% सुद्धा नुकसान झालेलं आपण दिसू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे सिम्पटम किंवा आळे तुम्हाला दिसू शकतात. आता हे जर हुमणीचं आपण पाहिलं तर महत्त्वाच्या 4 स्टेजेस महत्त्वाच्या आपण म्हणतो. त्यामधले जी पहिली अवस्था आहे, अंड्याची अवस्था आहे, ती 12 ते 15 दिवस तुम्हाला दिसते. झाल्यानंतर अडल्ट ज्यावेळी अंडी देतो 12 ते 15 दिवसामध्ये अंडी, नंतर प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था. ह्या अळी जी आहे प्रथम अवस्था ती 40 ते 45 दिवसाची आहे. दुसरी अवस्था जी आहे 45 ते 65 दिवसाची आहे.
तिसरी अवस्था आहे ती 110 ते 170 दिवसानंतर ती कोशावस्थेत जाते आणि नंतर पूर्ण वाढलेला भुंगा अवस्था. एक जीवनक्रम आपण एक तुम्हाला ह्यामध्ये सांगितलं. ह्यामध्ये ह्याचं जर नियंत्रण चांगल्या प्रकारे करायचं असेल तर हा भुंगा आणि प्रथम किंवा द्वितीय अवस्थामधल्या ज्या आळ्या आहेत या 3 अवस्थामध्येच तुम्हाला ह्या हुमणी रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. कारण की ही जमिनीखाली राहणारी कीड आहे, शक्यतो तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला ह्या बाबतीत नियंत्रण करताना भरपूर अडचणी येतात. म्हणून आमचं एक असं सांगणं आहे, जर तुम्हाला ह्या चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर अडल्ट किंवा पूर्ण वाढलेला भुंगा किंवा प्रथम किंवा द्वितीय अवस्थामध्ये आळी जिथं असेल तिथंच याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. सीझनल हिस्ट्री जर पाहिले आपण तर बघा तुम्ही आता अडल्ट हा आपल्याला आपण म्हणतो अडल्ट गोळा करून वेचणे आपण म्हणतो, पण तो कधी दिसतो? फर्स्ट शॉवर ऑफ द रेन, म्हणजे पहिला पूर्व पाऊस पडतो, म्हणजे एप्रिल पासून जून पर्यंतच्या ज्या पावसामध्ये जो तुम्हाला दिसतात तो अडल्ट दिसतो. वेगवेगळ्या होस्टवर येतो, लिंबा असेल, बाबळ असेल, कुठेही असेल त्याप्रमाणे त्याचं मिलन होऊन ह्या जूनच्या पिरियडमध्ये अंडी मिळतात. तुम्हाला मगाशी मी सांगितलं 2-3 स्टेज महत्वाचे आहेत त्यातल्या. ती पहिली जी जुलै ते ऑगस्ट आळीमध्ये पहिली, सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या आळ्या आहेत. ह्या जे जुलै टू ऑक्टोबर मधल्या ज्या आळ्या आहेत 3 अवस्था आहेत ह्या सर्वात महत्वाच्या. ह्याचा प्रादुर्भाव ऊसामध्ये किंवा ह्याचा प्रादुर्भाव होऊन ऊसामध्ये महत्वाचं जास्त प्रमाणात उत्पादनात घट येतं. पुढच्या अवस्था तुम्हाला जास्त प्रमाणात न होता ह्या 3 अवस्था जर तुम्ही नियंत्रण केल्या, या 3 अवस्था ते आडल जर नियंत्रण केलं तर चांगल्या प्रकारे करता येतं. आता ह्यामध्ये जैविक म्हणजे भौतिक, जैविक, रासायनिक, मशागती अशा विविध पद्धतीने आपण याचं नियंत्रण करू शकता. सुरुवातीला मी म्हणतोय भौतिकमध्ये प्रकाश सापळे, अडल्ट जो म्हणतोय आपण अडल्ट गोळा करणे, तर अडल्ट मग ते वेगवेगळे होस्ट असेल, बाबूळ, लिंब आहे, अजून वेगवेगळे प्रकारचे होस्ट जे भुंग्यासाठी असतात जिथं मिलन होतं ते गोळा करण्यासाठी शक्यतो वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर हे प्रकाश सापळे तुम्ही लोकल लेवलला सुद्धा तयार करता येतात आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि केरोसिन मिश्रित तुम्ही जे अडल्ट गोळा करून जर टाकले तर त्याचा निश्चित फायदा होतो. काही ठिकाणी जैविकमध्ये बिवेरिया, मेटॅरिझम या 2 प्रकारचे तुम्हाला बुरशी आहेत, शेणखतात चांगल्या प्रकारे मिसळून ते वाढवून तर ते वापरलं त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. ज्यावेळी आपण मशागती पद्धतीमध्ये जातो की नांगरट करतो त्यावेळी शक्यतो हे दिवसा नांगरट करावी. काही जे पक्षी वगैरे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे आळी खातात आणि त्या प्रकारे आपण त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि शक्यतो नाही झालं तर त्यापासून ज्यावेळी जुलै टू सप्टेंबरमध्ये आपण पिरियडमध्ये जातो त्यावेळी तुम्हाला औषधं फवारून करू शकता. सुरुवातीला पहिले मी सांगितलं की होस्ट्री जी मागाशी मी म्हटलं अडल्ट कंट्रोल करण्यासाठी एक कलेक्ट आणि डिस्ट्रॉय एक महत्त्वाचं आहे, किंवा त्या होस्ट्रीवर आपण वेगवेगळ्या इन्सेक्टिसाइडची फवारणी करू शकता. त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस असेल, डायमेथोएट असेल, त्या ह्याचं वापरून त्या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता. किंवा अप्लाय नाव म्हणतोय बघा समरमध्ये, तर ह्या 2 स्टेजमध्ये येत आहे. 2 स्टेजमध्ये जर तुम्ही औषधं वापरली तर त्याचं नियंत्रण म्हणजे पावसाळ्याच्या मागे पुढे 2 पिरियड, 2 महिने अलीकडे 2 महिने पलीकडे, ह्या 2-4 महिन्यातच तुम्ही जर त्याला ॲप्लिकेशन केलं तर हुमणी चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता. आता ही हुमणी करताना ही राष्ट्रीय कीड आहे, प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्न करतोय. वेगवेगळे जैविक कीटनाशक असेल, वनस्पती कीटनाशक आहेत, पिकांचे फेरपालट असेल, रासायनिक कीटनाशक ह्याचा सुयोग्य सुसंग वापरून करून एकात्मिक किंवा सामूहिक पद्धतीने ह्या किडीचं नियंत्रण हे करणं महत्त्वाचं आहे. मगाशी मी सांगितलं 2 नांगरट जास्त करावा, हुमण्याचा जास्त असेल का तर ते नैसर्गिक शत्रू म्हणजेच ते मगाशी सांगितलं पक्षी त्याला बळी पडतात. लाईट बल्ब म्हणजे लोकल लेवलला लाईट बल्ब तयार करून जर केरोसिन मिश्रित टाक्या तयार करून तर ते भुंगेरे तिकडे लाईटकडे आकर्षित होतात आणि त्यामध्ये केरोसिन मिश्रित पाण्यात पडून बुडून मरतात. त्याचबरोबर तुम्ही महत्त्वाचा सोर्स जो हुमणीचा आहे तो हुमणीचा सोर्स मी म्हणजे शेणखतामार्फत जास्त प्रमाणात दिसतात. शेणखतामध्ये जर कार्बोनिल पावडर 1 किलो 10% कार्बोनिल पावडर मिसळली, आपण काय करतो शेणखत भरताना एकदा टाकावी, वरती एक लेअर द्यावा, त्याचा उतरताना एक पुन्हा लेअर द्यावा. त्याप्रमाणे दोन्ही बाजूला लेअर झाला पुन्हा मिक्स होते. ते मिक्स झाले की चांगल्या प्रकारे त्या ज्यामध्ये कीड असेल ती मेलेली आपल्याला दिसू शकतो.
त्याचबरोबर वळीच पाऊस झाल्यानंतर मी म्हणते भुंगेराच्या एकत्रित मिलनासाठी येतात सामग्री निष्ठ करावे. त्याचप्रमाणे मगाशी मी असेल ते मेट्रायझम ॲनेसफुली किंवा बिहेरिया बॅसिन 25 किलो शेणखतात शेणकाला करून हुमणीच्या आळेवर तुम्ही टाकू शकता किंवा त्याची आळवणी जर केली चांगल्या प्रकारे तरी निश्चित करतात. त्याचबरोबर एक माझं ह्यामध्ये म्हणणं असं आहे की निंबोळी पेंटचा जो वापर शेतकरी करतो त्या शेतकऱ्याला हुमणीचा प्रादुर्भाव हा बाकींच्या पेक्षा निश्चित कमी झालेला दिसून येत होतो. निंबोळी पेंट हे सर्वात चांगले आहे, ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी औषधं मी म्हणू शकतो त्यामध्ये काही ग्रॅन्युलमध्ये किंवा दाणेदार औषधं किंवा काही आळवणीसाठी किंवा स्प्रेसाठी औषधं मिळतात. त्यामध्ये फिप्रोनिल 3.3 ग्रॅन्युलमध्ये 30 किलो किंवा फुरेट आहेत. कार्बोफ्युरॉन हे ग्रॅन्युलमध्ये मिळतात. त्याचबरोबर क्लोरोपायरिफॉस, फिप्रोनिल, थायमॅथॉक्झॉन, इमिडाक्लोरोपिड विविध प्रकारची औषधं स्प्रे करण्यासाठी त्याचं प्रमाण मी देतोय. तर ते जर तुम्ही त्याची आळवणी करा किंवा स्प्रे केला तरी त्याचा निश्चित फायदा तुम्हाला नियंत्रण करण्यासाठी झालेला दिसून शकतो. आता ह्याचं मागासपासून आपण नियंत्रण बघतो, पण जर एकात्मिक नियंत्रणामध्ये गेला तर निश्चित फायदा होतो. जर किडीसाठी पूर्व मशागतीपासून अगदी तोडणीपर्यंत जर नियोजन केलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. एक निचरा होणाऱ्या जमिनीत पूर्व मशागती बाबतीत जमीन निवड महत्वाची. जी जमीन असेल ती निचरा होणारी असेल, उशिरा लागवड करू नका. पुनर्लागवड करायचं औषध जे असतील ते गोळा करून नष्ट करा. आपण जे पूर्व मशागतीच्या वेळी काही शेणखत टाकतो, कंपोस्ट टाकतो, त्यासाठी काही बुरशी जैविक बुरशी आहे किंवा काही रासायनिक औषधे आहेत ते वापरावे. सेंद्रिय खताचा वापर, सेंद्रिय रासायनिक खताचा वापर करा. आणि कीड जर नियंत्रण करायचे असेल तर शक्यतो आमचे आता इथून पुढे सांगणं हेच आहे की पट्टा पद्धत किंवा ऋण पद्धत सऱ्या जर केल्या तरच आपल्याला ह्या नियंत्रणाच्या गोष्टी ह्यामध्ये करता येतील. तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझं अपील असं राहील, प्रत्येकानं लांब सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. बेने निवड किंवा बेने प्रक्रिया मगाशी शिफारस प्रतिकारक्षम जाती वापरायच्या. चांगलं निरोगी कीडवरील बेन वापरा. 3 वर्षातून एकदा बदलावं. त्याला बीज प्रक्रिया मॅलाथॉन किंवा डायमेथॉनची तुम्ही करू शकता. मी एक असे चार्ट केलेले आहेत की ऊस पिकामध्ये वेगवेगळ्या किड्या आहेत. तसं जर जैविक नियोजन करायचं असेल तर खोडकिडीसाठी बघा ट्रायकोग्रामा आणि कामगंध सापळे वापरू शकतो. 5 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी किंवा 5 कामगंध सापळे हेक्टरी वापरू शकता. कांडीकाडी बाबतीत सेम तसंच आहे. कांडीकीड, शेंडेकीड आणि खोडकिडीसाठी ते वापरू शकता. मुळीकिडीसाठी सुद्धा तेच आहे ट्रायकोकार्ड. हे जैविकमध्ये मी सांगतोय फक्त. लोकरी मावा असेल तर ह्या डिपा, मायक्रोमस आणि क्रायसोपला 1000 आळी किंवा क्रोस जर मिळाले कुठे तर तुम्ही ते वापरू शकता आणि त्याप्रमाणे नियंत्रण करू शकता. पिट्या डेकूनसाठी क्रिप्टोमोनास लॅम्प्टाने किंवा आपण मगाशी मी सांगितलं पांढरी माशेची फुलेबग्गीसाइड म्हणतोय आपण, व्हर्टिसिलियम लेकाने 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात वापरून फवारणी केली तरी निश्चित होतो. पायरिल्यासाठी इपिरेनिकला मॅक्युलाटा म्हणून आहे, त्याची अंडी किंवा कोश मिळालं तर तुम्ही त्याचा निश्चित वापरू शकता. हुमणीमध्ये मेटरायझम किंवा बिहेरिया दोन्ही 20 किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळून किंवा आळवणी करून जर ते वापरलं तरी फायदा होतो. प्रकाश सापळे तुम्ही 5 वापरू शकता. आणि जर काही ठिकाणी लष्करी आळी किंवा फॉलोअर म्हणून दिसतोय आता त्यामध्ये सुरुवातीला लष्करी आळी दिसतात, एक निंबोळी आर्कचा स्प्रे घेऊ शकता. त्याचबरोबर आझारडॅक्टिन वापरू शकता. आझारडॅक्टिन निंबोळीचंच हे PPM मधलं आहे, द्राव्य आहे ते. आणि त्याचबरोबर जैविकमध्ये मेट्रायझम ॲनेसफुलिया किंवा रिलाई म्हणून आपण म्हणतो, नेमोरिया रिलाई किंवा NPAV औषधं, या 2 प्रकारच्या जैविकमध्ये वापरून तुम्हाला याचं निश्चित नियंत्रण करता येतं. हे जैविक उपाययोजना सगळ्या चांगल्या. त्याचप्रमाणे तशाच रासायनिक उपाययोजना खोडसाठी महत्त्वाचे 4 औषधं मी सांगितलं. दाणेदार किंवा स्प्रेसाठी दाणेदारमध्ये क्लोरोअँट्रेल 4.4%, फिप्रोनिल 0.3%, तुला क्लोरोपायरिफॉस 2%, 20% मिळतं. काही ठिकाणी 50% सुद्धा मिळतात दाणेदारमध्ये, ते सुद्धा वापरू शकता. आणि फोरेट एक आहे. अशीच शक्यतो हे औषधं आहेत दाणेदार किंवा ह्याच्यामध्ये लिक्विडमध्ये. ती जर वेगवेगळ्या प्रकारे त्याचं प्रमाण सुद्धा दिलं 10 लिटरचं, आपण कृषीदर्शी जर वापरले तर त्यामध्ये आपण प्रमाण दिलेलं आहे. तर हे जर वापरलं तर निश्चित आपल्याला ह्या किडीचं रासायनिक द्वारे उपाययोजना करू शकतो आपण. अशा तऱ्हेने मी मोस्टली महत्त्वाच्या किडीवर कव्हर केलेला आहे. सर काय अजून सर ऐकू येत आहे? हॅलो हॅलो
हा सर, झालं का, कव्हर झालं का? हॅलो, हा सर, मी सागर मधून बोलतोय. हॅलो, हा बोला. हा सर, पिवळ्या पानाचा जे रोग आहे सर, पहिल्या स्टेजला आणि दुसऱ्या स्टेजला काय उपाय आहे का सर? नाही, कसं आहे, मी मागाशी तुम्हाला म्हटलं, हा व्हायरल रोग आहे, विषाणूजन्य रोग आहे. जर हा प्रादुर्भावग्रस्त जर बेणं असेल, तेच जर हा बेणं वापरण्यात आलं हा तर त्याचा प्रादुर्भाव नवीन उसावर लागू होतो. हा आणि व्हायरस हा काय सहजासहजी जात नाही त्यातून, आणि हा हा त्याचा दुय्यम प्रसार जे मावा कीड आहे त्याच्या मासन वाढत जातो. शक्यतो असं जर प्लॉट असेल त्यातलं बेणं खरेदी करू नका किंवा घेऊ नका. हा, ठीक आहे. ओके सर. चालेल चालेल. हॅलो. हा बोला. हा, प्रवीण जाधव बोलतोय, कुंडल, पलूस तालुका. बोला सर, बोला. शेतकरी बोलतोय. हा सर, बोला. माझी एक शंका अशी होती सर, जवळजवळ आपण 10 वर्ष 15 वर्ष झालं संशोधन केंद्र असू दे किंवा व्हीएसआय संशोधन केंद्र असू दे, आपल्या जी मागील माहिती आहे तेच आपण कीटकाबद्दल असू दे किंवा नियोजनाबद्दल आपण वारंवार ऐकत येतोय. आता जवळजवळ राज्यामध्ये आपण ऊस ठिबक सिंचनाखाली जवळजवळ 100% आणायचा प्रयत्न करायला लागलो. शासन सबसिडीच्या माध्यमातून शेतकरी त्याच्याकडे वळून ठिबक सिंचनाच्या ह्याच्या मागे लागले. जे ऊसावर 4 महिन्यानंतरची रोग येतात, तुम्ही सांगितलं फवारणीचं, ऊस कसं आहे, वादळी वाऱ्यानं पावसानं हे लोळणारं पीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे, आपली जी संशोधन केंद्र जे आहेत, पाडेगावचं असू दे, व्हीएसआय असू दे किंवा इतर बाहेर असू दे, असे काय की बाबा ऊसाच्या पेशीतून आंतररचनेतून बाबा ठिबकद्वारे जर आपल्याला ऊस जेव्हा लोळतो पडतो त्या टायमाला जर लिक्विड स्वरूपात जर असे औषध वगैरे काय असे काय निघालेत का, किंवा त्याच्याबद्दल काय संशोधन केंद्राने काय प्रयत्न केले का, हे मला पाहिजे. बघा बघा सर, जाधव साहेब ना. हा, जाधव साहेब, कसं आहे, आपण म्हणतो औषध हे ड्रीप मधून द्यायला पाहिजे, पण मी काय म्हणतो, जर बुरशीनाशक असतील तर हे बुरशीनाशक आपण ड्रीप मधून सजेस्ट करत नाही. लक्षात घ्या. का? बुरशीनाशक काय करतं, बुरशीला मारतं, हे तर क्लिअर. बरोबर. तुम्ही ज्यावेळी मुळाजवळ सोडता त्यावेळी त्या मुळाजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, चांगले असते, वाईट असते. बरोबर आहे. बुरशीचं काम काय असतं की त्यामध्ये जे सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन करणे, आणि त्या विघटनामधून जे आपल्याला आम्ल मिळतात, आपण म्हणतो ना फलविक आहे ते, आणि काय काय वेगवेगळे आम्ल मिळतात आपल्याला, की त्याच्यापासून वनस्पतीची वाढ चांगली होते. बरोबर आहे का? बरोबर. हा, मग जर तुम्ही त्यावर बुरशीनाशक त्या बुरशीवर जर टाकलं तर ती बुरशी राहील का? बरोबर आहे, पण आता काय, पण आमचं म्हणणं असं आहे साहेब, लक्षात घ्या, त्याचबरोबर त्याचं निसर्गाचं काय होईल, जर आज कुठलीही औषधं देतो आपण, त्याचा वेटिंग पिरियड बघितला, त्याचं डिग्रेडेशन होत नाही साहेब, ती जर मानवी साखळीत आलं तर किती फायदा हे होईल. हा, निसर्ग, मागाशीच मी सांगितलं की निसर्गाचं संतुलन राखून आपल्याला ते नियंत्रण करायचे. तुम्ही आपण म्हणाल की बाबा मी त्यात पाठच सोडतो कीटनाशकाचा किंवा पैशाचा, तर चुकीचं आहे ते साहेब. निसर्गाचं संतुलन, माझं मी काय म्हणणं आहे की निसर्गाचं संतुलन राखून करायचे. हा, म्हणून मी काय म्हणतो, बुरशीनाशक हे शक्यतो तुम्ही ड्रीप मधून वापरू नका. कीटनाशक वापरा, पण ते आळवणी करून शक्यतो.
कारण की त्याचं जर विघटन होत नाही पाण्यामार्फत किंवा अजून कुठल्या घटकामार्फत ते मानवी साखळीत येतात आणि त्याचे निश्चित परिणाम मानवी साखळी होतात. म्हणून आम्ही शक्यतो ड्रीप मधून नाही म्हणतो. वरून फवारणी करा, आळवणी करा, जिथं पॅचेस खराब आहे, जिथं जास्त लागण आहे तेवढ्या पुरतच कव्हर करा. तेवढं माझं सजेशन राहील साहेब. ठीक आहे. हॅलो हॅलो नमस्कार मॅडम सर. सर मी यल्लावा पाटील डोंगरजवळ चंदगड मधून बोलतोय. हा सर बोला. सर आपण जैविक जी कीड नियंत्रण दिला त्याचा चार्ट शेअर केला तर चांगलं होईल ह्या ग्रुपवरती. चालेल सर, मी परीट सरांना देतो. मी परीट सर. परत जैविकचा चांगला उपयोग होतोय. आता जे लोकरी माव्यावरती औषध फवारण्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्या चंदगडमध्ये तरी चालू आहे प्रयत्न. आमचं तेच म्हणणं आहे, औषधं शक्यतो कमी फवारा. जैविक निसर्गानं चांगलं संतुलन केलेलं आहे. आता बुरशीनाशक सुद्धा आपल्या जे आहेत की जैविक मेटारेझिम नॅनोसोपोली आपलं बिव्हेरिया बॅसिनिया त्याचा पण चांगला उपयोग व्हायला उगीसाठी. बिव्हेरिया बॅसिनिया आणि मेटारेझिम सगळ्यात आपण विद्यापीठाकडून पण सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना मिळतंय. आम्ही हे करतोय चंदगडमध्ये. आम्ही 27 काउंटर कडून आता विक्री शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सुरुवात केली सर. आमचं तर असं म्हणणं आहे की रासायनिक शेतकऱ्यांनी वळूच नये. रासायनाचा आवाज वापर जो चाललाय तो कमी करून संतुलित खतांचा वापर करावा असं आमचं म्हणणं. हा माझं म्हणणं तेच राहील तुम्हाला की शक्यतो रासायनिक कमी करावं. जर गरज असेल तर वापरा, काही माझी अडचण नाही तुम्हाला, पण त्याचं प्रमाण अगदी नियोजित शिफारसी जे आहे ते वापरा. आपलं कसं आहे 2 ml ला केलं आणि ते 5 ml ला मारतो, मग त्यामध्ये कसं होतं ती कीड आहे ती मग त्याला रेजिस्टन्स तयार करते स्वतः. आता आपण व्हिडिओसाइड बघताय साहेब तुम्ही. आता चांगलं मार्गदर्शन झालं सर, आभार आहे. ओके ओके सर. हो 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 कट होतोय आवाज सर. आवाज कट होतोय सर. हा सर. हो हो सर. तसं चार्ट. हो सर हो सर, तसं करता येईल. चार्ट आहे आपल्याकडे, तसा करता येईल, काय प्रॉब्लेम नाही सर. पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंतचे चार्ट आहेत, कुठल्या किडी त्या स्टेजमध्ये येतात आणि आपल्याला त्यामध्ये जैविक नियंत्रण पहिल्यांदा बघून मग आपण रासायनिक मध्ये जाऊ शकतो सर. आणि आपण मागाशी मी म्हटलं ना, नुकसान पातळी जर क्रॉस केली तर तुम्ही काही गोष्टी घ्या. प्रत्येकाची नुकसान पातळी, समजा आता अर्ली शूट बोरर आहे 15% चालते सर. आलं लक्षात? म्हणजे अगदी आपण म्हणतो की पार लयच ऊस कोंबीचा आहे, तसं काय हे होत नाही. 15% पर्यंत इथे लेवल आहे तर चालते ते. त्याप्रमाणे प्रत्येकाची, आता मी मगाशी हे सांगितलं 3% 5%, गवताळावर 5% चालते, 3% कानी वाढ चालते. त्यानंतर जर वाढत असेल तर मग कमी व्हावं करण्यासाठी मग काय सुरुवातीला जैविक मध्ये जावं, नंतर मग रासायनिक. पण आज काय झालं सर, इन्स्टंट रिझल्ट पाहिजे सगळ्यांना, अडचण ती येते.
नाही बरोबर आहे सर. आता मी म्हणतोय ना सकिंग मध्ये सर तुम्हाला कुठलीही सकिंग जर आली ना तर तुम्ही अगदी हे आहे ना व्हर्टिसिलियम किंवा बिवेरियम आहे 2 जरी वापरल्या नामोऱ्या आहेत आळीसाठी नामोऱ्या तर सर रिझल्ट चांगले आहेत. आता जर तुम्ही त्याचा जरी वापर केला तर निश्चित फायदा होतो सर. आपण जे मध्ये आपण ग्रॅन्युल व्हायरसवर भरपूर काम केलं HNPV आहे SLPV आहे अजून बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा फायदा होतो ना सर. फक्त त्याचा रिझल्ट याला एक वेळ लागतो एवढाच विषय. आज हुमणीवर त्याचा फायदा किती झाला बघा. बिवेरिया आणि मेटरायझमचा किती फायदा आहे सर. मोस्टली हुमणी त्याच्यामुळे कंट्रोल झाली सर. बर चालेल की सर करता येईल सर काय प्रॉब्लेम. अजून काय. हॅलो सर. हो एरन ट्रॅप एक हो एरन ट्रॅपचं एक राहिलं. एरन ट्रॅपचं चांगलं आहे सर. हॅलो सर. हा सर. हा सर पोक्का पंख्यासाठी आपण ड्रीपद्वारे किंवा जमिनीतून काय ग्रॅन्युल मधनं असं देता येईल काय? नको मी म्हणलं ना तुम्हाला नका. बुरशीनाशक रोगासाठी बुरशीनाशक शक्यतो जमिनीतून टाळा सर. ह्यामध्ये फरक घ्या. बुरशीनाशक वेगळे आहेत आणि कीडनाशक वेगळे आहेत लक्षात घ्या सर. बुरशीनाशक हे बुरश्या मारतात. बुरशी जीवाणू जे चांगले असतील वाईट असेल ते सगळे मारतात ते. तर आता हा पोक्का पोईंग हा बुरशीजन्य पानावरच येतो ना. पानावर जर बुरशीनाशकाचा फवारणा केला तर आपल्याला फायदा होईल निश्चित. आता काय झालं सर आपल्याला अडचण लागण असल्यामुळे ऊस आता जास्त 16-17 पेरावरती ऊस आहेत. फवारणीला अडचण आल्या म्हणून काय दुसरा पर्याय काय? नाही काय सर त्यामध्ये आता मागच्या वेळी असंच झालं. आम्हाला बी ते प्रॉब्लेम झालेले होते. त्यामध्ये आता शेतकऱ्यांनी बी सोल्युशन दिले आम्ही बी काय सोल्युशन दिले. तर जे अडचणी ऊस आहेत सर त्यामध्ये कड दाबणे जर समजा तुम्ही लांब सऱ्या नाही वापरल्या किंवा तुम्ही पट्टा पद्धत नाही वापरल्या तर एक 5 सऱ्यावर किंवा 6 सऱ्यावर कड दाबणे महत्वाचे आणि कड दाबून मग फवारणी करणे. कड दाबासाठी कसं जर वळवाचा पाऊस झाल्यावर जर मोठा पाऊस व्हायला लागतो ना. मोठ्या पाणी कसं आहे कड दाबताना शेतामध्ये पाणी हे पाहिजे चांगलं. होय होय तेच जरासा प्रॉब्लेम आहे. नाही कट दाबताना ह्या गोष्टी लक्षात आल्याच पाहिजे शेतकऱ्यांना. त्याने पूर्ण चांगलं भिजवून घ्यायचं. अगदी चांगलं पाणी भिजवून घ्यायचं ते आणि मगच कट दाबावे तसं दाबू नाही. ठीक आहे. ओके सर थँक्यू. म्हणजे मुळ्या थोड्या मोकळ्या होतात आणि मुळ्या मोकळ्या झाल्यामुळे मग ते दबतं व्यवस्थित मोडत नाही जास्त. बरोबर बरोबर. नलोडे सर आमच्याकडे ड्रोन ट्रायल आम्ही घेतल्यात. गेल्या वर्षी घेतल्यात औंधाही घेतले ड्रोन. हो सर. तर ड्रोनचे रिझल्ट चांगले येते. जर शेतकऱ्यांनी ड्रोनचा जर उपयोग केला तिथे संबंधित साखर कारखान्या किंवा काही संदर्भात शेतकऱ्यांनी जर ड्रोनचंही घेतलं तर ड्रोन सुद्धा अतिशय चांगला आहे. निश्चित ड्रोनचा निश्चित फायदा जिथं औषध पोहोचत नाही तिथं पोहोचतं सर. मग त्यामुळे आम्ही आता वापर करायला चालू केलाय. गेल्या वर्षीपासून आम्ही ड्रोन हे करतोय. मगाशी तुम्ही आता जो ड्रीप सांगितला ना तर त्यापेक्षा हा निश्चित एक चांगला मार्ग आहे सर. आमचा क्रांती कारखाना आणि राजाराम बापू कारखाना ही ड्रोनने ट्रायल घेतल्यात आणि ड्रोनच्या प्रमाणे एकरी 700 रुपये फवारणीला आम्ही रेट लावलाय. चांगला आहे सर. काही वाईट नाही. राजाराम बापू शेतकरी तिथं शेतकरी अधिकारी आहेत पाटील साहेब प्रशांत पाटील साहेब आमचे मित्र आहेत. त्यांनी मला बोलवलं होतं तर चांगले त्यांचे हे आहेत. आणि आता म्हणजे ते इथून पुढे एक नवा उद्योग म्हणतो आपण फवारणीसाठीचा ड्रोनद्वारे सुद्धा उपयोग होऊ शकतो सर. हो आणि ड्रोनच्या फवारणीने उत्पादनात वाढ झाली 6 टनांना. आम्ही ते सुद्धा डेमो घेतले. पाठीवल्या पंपानं आणि ड्रोनने घेतलेल्या फवारणीत उत्पादनात वाढ झाली. फरक पडणार सर. तुम्हाला त्यामध्ये कीटनाशक देता येते बुरशीनाशक देता येतात किंवा वाढीसाठी संप्रेरक हे जे मिळतात काय ते सुद्धा तुम्हाला देतात. फर्टिलायझर सुद्धा देता येतात आता. मायक्रो असेल
म्हणजे एवढं तुम्हाला जर फायदा त्यातनं मिळत असेल आणि ऊसाच्या बरोबर पानावर ते बसतंय तर ऍब्सॉर्बेशन चांगलं होतं त्याचं, चांगलं होतं. त्यामुळे अडचण येत नाही. आता आपण उभ्या ऊसात टाकणं, शेतात आत मातीत मिसणं हे महत्वाचं आहे, तर ते होत नाही. पण ते जर पानावर झालं तर त्याची इफिशियन्सी वाढते, खताची असो, कीटकनाशकाची असो, कशाची असो. आपण म्हणतो ना नायट्रोजन फर्टिलायझर टाकलं 40%च मिळतात, बाकी वाया जातात. तसंच ते हे आहे की जेवढं तुम्ही टाकताय त्याच्यात 80% ते 100% इफिशियन्सी तुम्हाला त्यातनं मिळते. हा सर. नाही, खाजगी कंपन्यांचे आहेत. हॅलो, खाजगी कंपन्यांचे आहेत, खाजगी शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. सर्वसाधारणपणे एक 3.5-4 लाख खर्च येतोय चांगल्या ड्रोनला. एक 4 लिटर मध्ये एकरा कव्हर केला जातो. मग ते कारखान्याच्या माध्यमातून राबविलं होतं, पण सगळ्या शेतकऱ्यांनी काय एवढं स्कॉटली घ्यायचं होत नाही ना. पण काही शेतकरी 700 रुपये एकर आता राजाराम बापू कारखान्यावर एक दोन शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आमच्याही क्रांती कारखान्यावर एक शेतकरी आम्ही तयार केलेला आहे. आणि ज्याला हवा असेल त्याने त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून आपली शेतीची त्या पिकावर फवारणी करून घ्यायची अशी ही योजना आहे. आता ते एक 10 मिनिटात एकर होतो फवारणी. 10 मिनिटात. सर किती लिटर पाणी हे करते फवारणी? एक 4 लिटर 4-5 लिटर मध्ये एकरा होतं. नाही पण 5 लिटर किमान 2 पाणी नाही, लागतं ना. त्याचे दव स्वरूपात पडले जातो वरून इतकं. नाही आता कसं आहे, हॅलो बोला की. नाही तुम्ही 4 लिटर पाणी म्हणताय, तर 4 लिटर पाणी 1 एकर क्षेत्र होणार का? हो, कव्हरेज होतंय ना तेवढं. त्याचा उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण आपल्याला नाही हो का, असं तुमच्यागतच आमचे विचार होते. पण जेव्हा आम्ही 2018 साली ट्रायल घेतल्या, म्हणजे प्लॉटवरने आम्ही स्वतः ट्रायल घेतलेत ना. आम्ही आमच्या बांबुडे गावात पलू शेजारी ट्रायल घेतल्यात त्या ड्रोनच्या. आणि ट्रायल मधनं उत्पन्न किती आलं, बिगर ड्रोन मारलेलं उत्पन्न किती आलं, ह्याच्यानंतरच आम्ही आता 2020 पासून ड्रोन सही केलंय. तुम्ही राजाराम बापू कारखान्याची, क्रांती कारखान्याची, ऊस विभागाशी संपर्क साधा, मग तुम्हाला समजेल. ठीक आहे सर. कसं आहे, तुम्ही म्हणताय ना ते ड्रोनचं जे आहे की नाही त्याचं निश्चित हे आहे. आणि आता नॅनो हे आलंय सगळं, लक्षात घ्या सर. हो, नॅनो इफकोचं तुमचं ते म्हणलं नायट्रोजनस फर्टिलायझर आलंय बघा. तुम्ही युरिया एका गोणीची पोती एका बॉटल मध्ये आली आता साहेब. इफकोन तरी नरडू साहेब आमच्या क्रांती कारखान्यावर 2-3 प्लॉट आम्ही टॉबलेस मधनं डेमो घेतले. टॉबलेस खत एका टॉबलेस मधून. बर. आम्ही आघाडीवर आहे जास्त. पण आता कसं आहे, काही बोलता येत नाही, शेतकऱ्यांनी पटत नाही सांगा गेलं. आम्ही गेल्या वर्षी NPK असेल दुय्यम एका टॉबलेस मधनं खत, म्हणजे आता खत मागलेले अजून काही दिवसांना चुन्याच्या डबीतून खत मिळणार आहेत. येस होणार आहेत सर, ते होणार आहे. आणि इफकोच्या सर्व नॅनो जी खत आहेत त्याची सगळ्या चाचणी आम्ही क्रांती कारखान्यावर घेतलेल्या आहेत. तुम्ही पवार साहेबांशी, इफकोच्या पवार साहेबांनी विचारा. पहिले भोर साहेब होते, आता भोर रिटायर झाले. पवार साहेबांच्याकडे येतात, ते पुणे विभागावर काम करतात. आणि बिस्किट जे आहेत आपले VSI चे जे बिस्किट केलेत आता तिने, त्याच्या सुद्धा चाचणी आमच्या क्रांतीवर झालेले बिस्किट स्वरूपातली खतं NPK. ब्रिकेट कसं होतं तसं त्याप्रमाणे प्रत्येक माध्यम वेगळे केले प्रत्येकाने. हो असं आहे. सर कसं आहे, ड्रोन विषय आता कमी ह्याच्यात जास्त कव्हरेज होतंय सर त्यामध्ये. आणि त्यामध्ये जे नॅनो पेस्टिसाइड असतील किंवा फंजिसाइड जे असतील त्यामधून त्याचा फवारा जास्त होतो. म्हणजे कमी पाण्यात जास्त मोलिक्युल तो तुम्हाला फवारता येतो. आणि कव्हर होताना एरिया जास्त प्रमाणात होतो ॲट अ टाइम. आणि मॅनेजमेंट काय फक्त एका त्या ह्याच्यावरच जो पुढं मागणी येतो त्याच्यावरच ही करतो माणूस. सिंगल माणूस तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला फवारणी जास्त प्रमाणात करून घेतो. कमी शक्ती, कमी वीज बिल, सॉरी ते इनपुट जे ह्याचे आहेत खते ह्याचे आपले जे हे डिझेल वगैरे काय वापरतो आपण, त्या गोष्टी कमी ह्याच्यात जास्तीत जास्त कव्हरेज होऊन आपल्याला फायदा होतो त्याचा.
एकरी किती आता विद्यापीठ आहे सर? एकरी किती कसं आहे, चार्जेस आहेत? प्रत्येकाची कॅपॅसिटी असते सर. ते आता काय चार्जेस वेगवेगळे आहेत. आता लीजवर जे अवजार मिळतात ना सर, काय लीजच्या बँका झाल्यात बघा आता, महिंद्राच्या वगैरे आहेत तशा. तर तशा बरं. लीजवर तुमच्या भागात जर काय असेल तर बघा, त्यामध्ये अवजार हे अवेलेबल होत असेल तर बघून घ्या सर. नाही सर, सातारा तालुक्यात तर असं म्हणजे काय नाहीये. हा. हा 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 हा. नाही कसं असतं आता बघा तुम्ही, ऊस तोडणी यंत्र हे कोणाला काय स्वतः घेता येत नव्हते, कारखान्यामार्फतच पहिल्यांदा आले. बरोबर. हॅलो बरोबर आहे की नाही? सर. कारण की जास्त प्रमाणात हॅलो त्याचं किंमत नलवडे होती. सर. तसंच ड्रोनचं बी आहे. हा. ड्रोनचा जर त्याची संपर्क नंबर पाहिजे असेल तर माझा नंबर त्याने देतो, मला संपर्क करू दे. त्याने मी 2-3 ड्रोन वाल्यांचा नंबर देतो. तुम्ही काय निश्चित निश्चित. त्याकडे बोलवून घेऊ दे ड्रोन अं, वाल्यासने. चालेल सर, त्वरित सर तेवढं जरा त्यांचा मध्यस्थी करा तुम्ही आणि त्यांना द्या तेवढं त्यांचे. हा ठीक आहे. चालेल. अजून काय सर आहे का? हो त्याच्यात त्या बाबतीत एखादं घ्या थोडं, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मध्ये नवीन टेक्नॉलॉजी असेल तर घ्या सर त्यात. हा हा, इफ्कोचे एखादं घ्या सर कोणाला. चालेल. ठीक. आभारी आहे. भेटू सर पुन्हा एकदा. काय अडचण असेल तर निश्चित फोन करा, काय प्रॉब्लेम नाही. चला, आभारी आहे सगळ्यांना. चला. थँक्यू सर.
हॅलो.